नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये. आज आपण बघणार आहोत वर्ल्ड हिस्ट्रीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याचं नाव आहे अमेरिकन रिव्होल्यूशन. अमेरिकन रिव्होल्यूशनलाच अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स असं म्हणतात. तर ही अमेरिकन रिव्होल्यूशन का घडून आली, यामागचे कोणकोणते फॅक्टर आणि फोर्सेस आहे की ज्यामुळे ही अमेरिकन रिव्होल्यूशन घडून आली आणि कोणाकोणामध्ये घडली, याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तसेच अमेरिकन रिव्होल्यूशनचा सिग्निफिकन्स काय आहे, अमेरिकन रिव्होल्यूशन घडून आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी घडल्या आणि याचा परिणाम काय झाला वर्ल्ड पॉलिटिक्सवर, हे सारं आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. अमेरिकन रिव्होल्यूशन तुम्हाला माहिती आहे की एक सडन मुवमेंट असते. रिव्होल्यूशन आणि मुवमेंटमधला जो फरक असतो तो फक्त हाच असतो की मुवमेंट ही ग्रॅज्युअली आणि स्लोली घडत असते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, पण रिव्होल्यूशन ही सडन मुवमेंट असते, स्पॉन्टेनियस मुवमेंट असते आणि त्यामुळे एक रॅडिकल चेंजेस विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम घडून येत असतात. बरोबर. तर त्या प्रकारे बघू आपण ह्या अमेरिकन रिव्होल्यूशन का घडली. तर अमेरिकन रिव्होल्यूशन बघण्या अगोदर सर्वात प्रथम तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही जी मुवमेंट आहे किंवा ही जी रिव्होल्यूशन आहे, इट वॉज अ फाईट ऑफ कॉलनीज विच वॉज एस्टॅब्लिश बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, ब्रिटिश गव्हर्नमेंटने ह्या 13 कॉलनीज एस्टॅब्लिश केल्या होत्या. त्यांची स्वातंत्र्याची फाईट आहे. कोणापासून स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यांना? ब्रिटिश गव्हर्नमेंटपासून. म्हणजे त्यांचं जे होम गव्हर्नमेंट आहे त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवायचं होतं. मग अशा काय गोष्टी घडल्या की ज्यामुळे ह्या लोकांना स्वातंत्र्य मिळवावंसं वाटलं त्यांच्या होम गव्हर्नमेंटपासून? म्हणजेच काय, ज्या गव्हर्नमेंटने ह्या कॉलनीज वसवल्या त्याच गव्हर्नमेंटपासून त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. तर असे कोणकोणत्या कंडिशन आहे किंवा कोणकोणते फॅक्टर्स आहे की ज्यामुळे ह्या लोकांना असं वाटायला लागलं, या कॉलनीच्या लोकांना. बरोबर आहे. त्या अगोदर आपण काय बघू, फक्त याचं एक बॅकग्राऊंड बघू की ह्या कॉलनी कशा एस्टॅब्लिश केल्या आणि कोणकोणते लोक ह्या कॉलनीजमध्ये राहत होते वगैरे वगैरे. सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या की जी पहिली कॉलनीज आहे तिचं नाव आहे जेम्स टाऊन. बरोबर आहे. ही जी जेम्स टाऊन कॉलनी आहे विच वॉज एस्टॅब्लिश इन 1607 बाय द ब्रिटिशर्स, आणि ही व्हर्जिनिया स्टेटमध्ये एस्टॅब्लिश केलेली पहिली कॉलनी, कोणा? ब्रिटिश लोकांनी एस्टॅब्लिश केलेली. तर ही कॉलनी एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग त्यांनी ग्रॅज्युअली स्लोली ह्या बाकीच्या 13 कॉलनीज नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये एस्टॅब्लिश केल्या. बरोबर आहे. आता ह्या कॉलनीचं जर आपण जिओग्राफिकल डिव्हिजन जर बघितलं तर जो नदन पार्ट आहे ह्या कॉलनीचा, नदन पार्ट म्हणजेच हा पार्ट स्नोवी आहे. स्नोवी म्हणजे नेहमी तिथं बर्फ असतं, तर ऑब्व्हियसली त्यामुळे तिथं जी डेव्हलपमेंट असणार आहे ॲज कम्पेअर टू हे मिडल आणि सदर्न पार्ट काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि हा जो मिडल पार्ट आहे हा इंडस्ट्रियली खूप डेव्हलप पार्ट आहे. हा न्यूयॉर्क वगैरे पाहून इंडस्ट्रियली डेव्हलप पार्ट होता. आणि हा जो सदर्न पार्ट आहे हा काय होता, ॲग्रिकल्चरली डेव्हलप, म्हणजे इथं प्लांटेशन वगैरे या साऱ्या गोष्टी चालायच्या. बरोबर आहे. हा, तर ही ज्या कॉलनीज एस्टॅब्लिश केल्या होत्या तर ह्या कॉलनीजमध्ये जवळपास 90% लोक हे काय होते, ब्रिटिश वंशाचे लोक होते. बरोबर. ब्रिटिश रेसियल पीपल, रेसचे असलेले पीपल. आणि 10% जे पीपल आहे ते अदर युरोपियन कंट्रीजमधून मायग्रेट झालेले पीपल आहे. बरोबर आहे. आता ह्या कंट्रीज जेव्हा एस्टॅब्लिश झाल्या तेव्हा हे न्यू लँड होतं विच वॉज फाउंडेड ड्युरिंग द ओशियन डिस्कवरी. म्हणजे डिस्कवरीचा जो फेज होता युरोपमध्ये त्या काळात ही एक लँड, जो नवीन लँड आहे अमेरिकन खंड, हा नवीन डिस्कवर झाला होता. तर त्यामुळं ब्रिटनमधले खूप सारे लोक ह्या नवीन खंडामध्ये काय झालेले होते, मायग्रेट झालेले. तर मायग्रेट होण्याचं मागचे रिझन काय आहे, तर त्यामध्ये खूप सारे रिझन्स आहे. आपण ते पुढे बघू की का ते लोक मायग्रेट झालेले होते. पण अशा तऱ्हेने 90% जे लोक मायग्रेट झालेले होते ते 90% लोक ब्रिटिशर्स होते आणि 10% लोक अदर म्हणजेच कोण, पोर्तुगाली पीपल, जर्मन रेसचे पीपल वगैरे, हे सारे लोक मायग्रेट झालेले होते. हा, आता ह्या कॉलनी एस्टॅब्लिश झाल्या, 13 कॉलनी जवळपास ब्रिटिशांनी ते एस्टॅब्लिश केल्या. तर इनिशियली ब्रिटिशांनी काय केलं की ह्या कॉलनीजमध्ये जादा इंटरफेअर करण्याला महत्त्व दिलं नाही. आता असं का केलं ब्रिटिशांनी, कारण ब्रिटिश काय करत होते त्यावेळेस, पॉलिसी ऑफ मर्कॅन्टॅलिझम म्हणजेच काय, व्यापारवादाचं धोरण ब्रिटिश त्यावेळेस फॉलो करत होतं. म्हणजेच ह्या कॉलनीचं महत्त्व काय होतं ब्रिटिशांसाठी, फक्त ह्या कॉलनीजमधून ते रॉ मटेरियल घेऊन जायचे आणि रॉ मटेरियलपासून जे फिनिश गुड आहे ते प्रोड्यूस करून ह्या कॉलनीजना ते परत आणून विकायचे, म्हणजे ॲज अ मार्केट आणि ॲज अ सोर्स ऑफ
रॉ मटेरियल म्हणून ह्या कॉलनीचा ब्रिटिशांना उपयोग होता. त्यामुळे ब्रिटिशांनी इनिशियली ह्या कॉलनीजमध्ये जास्त इंटरफेअर केलं नाही आणि ह्या लोकांना काय केलं, ऑटोनॉमी दिली. म्हणजे या कॉलनीजमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना ऑटोनॉमी दिली. बरोबर आहे, ऑटोनॉमी दिली, त्यामुळे ह्या कॉलनीची पण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली. कारण इथं लोक मायग्रेट याच्यासाठीच झाले होते की त्यांना इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी हवी होती. बरोबर आहे. मग अशा तऱ्हेनं इनिशियली ब्रिटिशांनी कसलाही इंटरफेरन्स केला नाही, त्यामुळे ह्या कॉलनीची बऱ्यापैकी डेव्हलपमेंट घडून आली. हा, पण झालं काय, 7 इयर वॉर म्हणजे 1756 to 1763 च्या दरम्यानमध्ये, ड्युरिंग द पिरियड ऑफ 1756 to 1763 ब्रिटन आणि फ्रान्समध्ये काय झालं, एक 7 इयर वॉर झालं. ठीक आहे. हे 7 इयर वॉर झाल्यामुळे काय झालं, हे जे सिनारिओ किंवा इथल्या ज्या कंडिशन आहे दॅट वॉज चेंज. बरोबर आहे, पॉलिटिकल कंडिशन. तर ह्या कंडिशन चेंज झाल्यामुळे काय झालं, ब्रिटिशची जी पॉलिसी आहे टुवर्ड्स दिस कॉलोनियल पीपल ऑल्सो चेंज. and colonial people's policy towards their home government means British government has also been changed. बरोबर. तर अशी चेंज का झाली, या 7 इयर वॉरनं असं काय काय गोष्टी घडल्या की ज्यामुळे हे दोघांचे जे अप्रोच आहे टुवर्ड्स इच अदर चेंज झाले, ड्रॅमॅटिकली चेंज झाले. ते आपण पुढे बघणारच आहोत. पण ह्या 7 इयर वॉर वॉज द इम्पॉर्टंट फॅक्टर टू स्टार्ट द अमेरिकन रिव्होल्युशन. एवढं लक्षात घ्या. पुढे आपण इमिडिएट फॅक्टर जेव्हा बघू तेव्हा हे जे फॅक्टर्स आहेत हे लक्षात येईल तुमच्या. बरोबर आहे. थोडक्यात म्हणजेच काय, 7 इयर वॉरमुळे जो नदन साईडचा फ्रेंचांचा धोका होता ह्या ब्रिटिश कॉलनीजला किंवा अमेरिकन कॉलनीजला, तो फ्रेंचांचा धोका निघून गेला आणि नदन साईडला पण ब्रिटिश गव्हर्नमेंटचा होल्ड एस्टॅब्लिश झाला. त्यामुळे हे ज्या कॉलनीजला प्रोटेक्शनची गरज होती फ्रॉम देअर होम गव्हर्नमेंट म्हणजे ब्रिटिशांकडून, त्याची गरज आता उरली नाही. त्यामुळे ह्या कॉलनीची जी डिमांड होती प्रोटेक्शनची ती नाहीशी झाली. बरोबर आहे. यांचं डिपेंडन्स ओव्हर देअर होम गव्हर्नमेंट मीन्स ब्रिटिश गव्हर्नमेंट हॅज बीन डिक्रीज. बरोबर आहे. त्यामुळे यांना गरज नाही राहिली ब्रिटिशांची, तो एक फॅक्टर होता. आणि दुसरं म्हणजे हे वॉर जेव्हा लढलं गेलं ब्रिटिश आणि फ्रान्समध्ये, तेव्हा काय झालं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांचा खर्च झाला. वॉर इफर्ट्स, जेव्हा तुम्ही वॉर लढता तेव्हा तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो. तर ब्रिटिशमध्ये काय झालं, एक धारणा झाली ब्रिटिश होम गव्हर्नमेंटमध्ये की हा वॉरचा जो खर्च आहे तो खर्च कोणी द्यायला पाहिजे, ह्या अमेरिकन कॉलनीच्या पीपलनी द्यायला पाहिजे. कारण हे युद्ध कोणासाठी लढण्यात आलं, अमेरिकन कॉलनीजसाठी लढण्यात आलं, फॉर देअर प्रोटेक्शनसाठी हे युद्ध लढण्यात आलं. त्यामुळे मग ब्रिटिशांनी काय केले, हे जे ऑटोनॉमी एन्जॉय करत होते अमेरिकन कॉलोनियल पीपल, कॉलनीजमध्ये राहणारे पीपल, ती ऑटोनॉमी काय केली, ब्रिटिशांनी ब्रेक करायचा प्रयत्न केली आणि यांच्यावर वेगवेगळे टॅक्सेस लावून जो खर्च झालाय वॉरमध्ये तो खर्च वसूल करण्याचा प्रयत्न केला ब्रिटिशांनी. राईट. हा, मग अगोदर जे नेव्हिगेशन ऍक्ट 1651 आणि 1663 मध्ये जो नेव्हिगेशन ऍक्ट वॉज पास बाय द ब्रिटिश पार्लमेंट, तो ऍक्ट अगोदर ब्रिटिश जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केला नाही. आता हा नेव्हिगेशन ऍक्ट म्हणजेच काय, याचा काय अर्थ होतो, ह्या अकॉर्डिंग टू नेव्हिगेशन ऍक्ट व्हॉट एव्हर ट्रेड वॉज गोइंग टू डन बाय दिस अमेरिकन कॉलोनियल पीपल, तो जो ट्रेड आहे तो ट्रेड कोणा थ्रू करायचा, थ्रू द ब्रिटिश शिप्स ओनली. म्हणजे तुम्हाला कोणताही ट्रेड करायचा असेल तर तुम्ही ब्रिटिश शिप्सचा वापर करूनच तो ट्रेड करायला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, नेव्हिगेशन ऍक्ट. पण अगोदर ब्रिटिशांचा हा नेव्हिगेशन ऍक्ट स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करण्याचा काही हेतू नव्हता किंवा त्यांनी तो केला नाही. बरोबर आहे. हा, पण जेव्हा हे 7 इयर वॉर झालं तेव्हा त्यांनी हे नेव्हिगेशन ऍक्ट स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. आणि नेव्हिगेशन ऍक्ट स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली म्हणजेच काय, यांच्या ऑटोनॉमी त्यांनी काय केली, ब्रेक करायचा प्रयत्न केला. राईट. त्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं, ट्रेडिंग रेग्युलेशन लावायला सुरुवात केली ह्या अमेरिकन कॉलनीचे जे पीपल आहे. ट्रेडिंग रेग्युलेशन म्हणजेच काय की ब्रिटिश गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही जो ट्रेड करत आहे तो ट्रेड तुम्ही फक्त ब्रिटिश गव्हर्नमेंट सोबतच करायला पाहिजे. ब्रिटिश गुड्स, जे काही इम्पॉर्टंट गुड्स आहे जसं टोबॅको, बरोबर आहे, शुगर वगैरे, याचा जो ट्रेड आहे तो तुम्ही फक्त कोणासोबत करायला पाहिजे, ब्रिटिशांसोबत करायला पाहिजे. आणि अदर युरोपियन कंट्रीज सोबत तो ट्रेड करायचा नाही. हा, पण काय होतं की हे जे कॉलोनियल पीपल आहे दे आर यूज टू ट्रेड विथ द अदर युरोपियन कंट्रीज अँड फ्रॉम दॅट ट्रेड दे गेट इमेन्स प्रॉफिट. बरोबर आहे. आणि ते प्रॉफिट त्यांना ब्रिटिशांसोबत ट्रेड करून मिळत नव्हतं, म्हणून त्यांचे प्रॉफिट किंवा त्यांचे इंटरेस्ट हॅम्पर झालेले होते बिकॉज ऑफ दिस ट्रेडिंग रेग्युलेशन. आणि त्यामुळं पण ब्रिटिशांविरुद्धचा राग ह्या अमेरिकन कॉलनीचे जे पीपल आहे त्यांच्यामध्ये वाढत गेला.
त्यानंतर ब्रिटिशांनी काय करायला सुरुवात केली, औद्योगिक नियमन. औद्योगिक नियमन म्हणजेच काय, त्यांच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, हे बघा 1776 पर्यंत, बाय धिस टाइम, बरोबर आहे, ह्या टायमापर्यंत अमेरिकन ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या बऱ्यापैकी डेव्हलप झाल्या होत्या. आणि सम इंडस्ट्रीज आर मोर डेव्हलप दॅन द ब्रिटिश इंडस्ट्रीज. फॉर एक्झाम्पल टेक्सटाईल इंडस्ट्री, आयर्न इंडस्ट्रीज, ह्या इंडस्ट्री अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झाल्या होत्या. आणि ह्या गोष्टींसाठी त्यांना ब्रिटनवर डिपेंड राहायची गरज नव्हती. आणि एवढ्या डेव्हलप झाल्यामुळं काय झालं होतं की ब्रिटनला ह्या इंडस्ट्रीज कंट्रोल करणं पण अवघड झालं होतं. पण ह्या 7 इयर वॉरमुळे काय झालं, सिच्युएशन चेंज झाली आणि त्यांनी काय केलं, ह्या ज्या इंडस्ट्रीज इथं डेव्हलप झालेल्या आहेत त्या इंडस्ट्रीजवर त्यांनी बॅन आणायला सुरुवात केली. म्हणजेच काय, सम इंडस्ट्रीज लाईक आयर्न इंडस्ट्रीज आर बॅन टू एस्टॅब्लिश इन अमेरिका, बरोबर आहे. तर त्यामुळं पण काय झालं, ह्या लोकांमध्ये, अमेरिकन पीपलमध्ये आणि ब्रिटिश पीपलमध्ये, ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, क्लॅश ऑफ इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि त्याचीच परिणती कशात झाली, मग अमेरिकन रिव्होल्युशनमध्ये झाली. एक बॅकग्राऊंड कळालं ना, की अमेरिकन पीपल पहिली जी ऑटोनॉमी एन्जॉय करत होते आणि दॅट ऑटोनॉमी वॉज गिवन बाय द ब्रिटिशर्स इटसेल्फ टू दिस कॉलोनियल पीपल. कारण त्यांना काय वाटत होते, हे जे कॉलोनियल पीपल आहे दे आर द ब्रिटिश डेसिडेंट, बरोबर आहे, ते आपल्यासोबत हे करणार नाही. आणि त्यांना जी ऑटोनॉमीची सवय लागली होती ती सवय काय करत होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंट वॉज ट्राईंग टू ब्रेक आफ्टर द 7 इयर वॉर विथ द फ्रान्स, बरोबर आहे. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट का ब्रेक करायचा प्रयत्न करत होतं, कारण त्या वॉरसाठी जो पैसा लागला होता दॅट मनी वॉज ट्राईंग टू जनरेट फ्रॉम दिस कॉलोनियल पीपल बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश गव्हर्नमेंट ह्यांच्याकडूनच तो पैसा वसूल करायचा प्रयत्न करत होता. आणि दुसरं, ब्रिटिश जे पीपल होते, त्यांचे होम कंट्रीजमधले जे पीपल होते, त्यांना असं वाटत होतं की दिस अमेरिकन कॉलोनियल पीपल डिडंट सपोर्ट द ब्रिटिश इफर्ट्स इन वॉर होल हार्टली. म्हणजे त्यांनी सपोर्ट नाही केला आपल्याला होल हार्टली, बरोबर आहे. आणि त्यामुळं त्यांना पनिश करायची एक भावना पण ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये किंवा ब्रिटिश पीपलमध्ये होती. त्यामुळे त्यांनी यांच्यावर रेग्युलेशन आणायला सुरुवात केली. आणि त्यामुळे काय झालं, क्लॅश ऑफ इंटरेस्ट, म्हणजे यांचे इंटरेस्ट हॅम्पर होत होते आणि ॲट द सेम टाइम किंवा ऑन द अदर हँड ब्रिटिश गव्हर्नमेंटचे इंटरेस्ट हॅम्पर होत होते आणि त्याची परिणती मग कशात झाली, अमेरिकन वॉर ऑफ रिव्होल्युशनमध्ये, राईट. आता आपण पुढचं बघू. हा, आता जो 7 इयर वॉर आहे, तर 7 इयर वॉरच्या अगोदर व्हॉट इज द फिजिकल स्ट्रक्चर ऑफ नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट, आणि आफ्टर द 7 इयर वॉर म्हणजे 1763ला फिजिकल नेचर किंवा फिजिकल कॅरेक्टर ऑफ नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट कसं होतं आपण ते बघू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही 7 इयर वॉर जी आहे दॅट वॉज द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द स्टार्टिंग ऑफ अमेरिकन रिव्होल्युशन. तर काय झालं होतं, बिफोर 1756, हे बघा, ह्या ज्या आहेत ह्या ब्रिटिश कॉलनीज आहेत, बरोबर आहे, ह्या 13 कॉलनीज विच वॉज एस्टॅब्लिश बाय द ब्रिटिशर्स, बरोबर आहे. इथं म्हणजेच ब्रिटिशांचा कंट्रोल होता, थोडक्यात ह्या कॉलोनियल पीपलचा कंट्रोल, आणि इथं ब्रिटिशर्स होते. पण हे मधात कोण होते, म्हणजे ह्या कॉलनीच्या नदन साईडला हे होते फ्रेंच आणि ह्या साईडला होता स्पेन, बरोबर आहे, राईट. आता वॉर कोणामध्ये झालं, 7 इयर वॉर बिटवीन द फ्रान्स अँड ब्रिटन. हा, हे वॉर झाल्यानंतर फ्रान्सचा पराभव झाला आणि ब्रिटन या युद्धामध्ये जिंकलं. त्यामुळे हा जो एरिया आहे, दिस एरिया वॉज गोज अंडर टू द ब्रिटिश ऑथॉरिटी, बरोबर आहे. आणि हे जे कॉलोनीज पीपल आहे, अमेरिकन कॉलोनीज, बरोबर आहे, यांना जो थ्रेट होता फ्रान्सकडून, तो थ्रेट काय झाला, दॅट थ्रेट वॉज अबॉलिश. म्हणजे हा थ्रेट नाही राहिला ना त्यांना. आणि त्या थ्रेटमुळेच हे अमेरिकन पीपल जे होते, कॉलोनियल पीपल, ते काय करत होते, ब्रिटिश गव्हर्नमेंटवर डिपेंड होते, कशासाठी, फॉर देअर ओन प्रोटेक्शन, बरोबर. पण हे वॉर ब्रिटिशने जिंकल्यानंतर हा जो वरचा जो एरिया आहे, म्हणजे जो कॅनडाचा भाग आहे आजचा, तो पूर्ण कोणाच्या अंडर गेला, ब्रिटिशांच्या अंडर गेला. आणि तो थ्रेट नाहीसा झाला, म्हणजे ज्यांचं डिपेंडन्स ओव्हर द ब्रिटिश गव्हर्नमेंट फॉर देअर ओन सिक्युरिटी वॉज अबॉलिश. हा, आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट कोणाकडे राहिला, मग हा स्पेनकडेच राहिला, ठीक आहे. अशा तऱ्हेने ह्या 7 इयर वॉरमुळे काय झालं, एक पॉलिटिकल कंडिशन वॉज डेव्हलप फॉर द अमेरिकन रिव्होल्युशन. आलं लक्षात. आता पुढे बघू आपण. आता काय, व्हॉट आर द फॅक्टर्स. आता हे तर फॅक्टर्स होते जे तुम्हाला वरवर कळाले, पण अजून काहीतरी फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे ही अमेरिकन रिव्होल्युशन घडून आली. म्हणजेच कोणकोणते, रिस्पॉन्सिबल फॅक्टर अँड फोर्सेस फॉर द
अकरन्स ऑफ अमेरिकन रिव्होल्यूशन इन 1776. हे फॅक्टर तर होते ना तिथं, पण अशी कोणत्या कंडिशन झाल्या की ज्यामुळे 1776लाच अमेरिकन रिव्होल्यूशन घडून आली. पहिला जो फॅक्टर होता नेचर अँड कॅरेक्टर ऑफ अमेरिकन कॉलनीज. नेचर अँड कॅरेक्टर म्हणजेच त्यावेळेस अमेरिकन कॉलनीजची काय परिस्थिती होती, त्यांची काय हे होतं, बरोबर आहे. नेचर अँड कॅरेक्टर म्हणजे अमेरिकन कॉलनीची पॉलिटिकल इकॉनॉमिक कंडिशन कशी होती त्यावेळेस, त्यावरून पण आपल्याला एक लक्षात येईल की अमेरिकन पीपल आर फार इंडिपेंडंट दॅन द इंडिपेंडंट, आणि त्यांना ब्रिटिशांची गरज नव्हती फॉर देअर ओन डेव्हलपमेंट म्हणा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणा, पॉलिटिकल डेव्हलपमेंट म्हणा, यासाठी. कारण बाय द 1776 अमेरिकन पीपलनं किंवा अमेरिकन कॉलनीनं पॉलिटिकल सिस्टीम एक बऱ्यापैकी डेव्हलप केली होती. त्यांची एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बऱ्यापैकी डेव्हलप झालेली होती, बरोबर आहे. त्यांची एक सोशल सिस्टीम डेव्हलप झालेली होती. त्यांचे वेगळेच रूल्स अँड रेग्युलेशन होते. कारण ह्या अमेरिकन कॉलनीजमध्ये जे राहणारे लोक होते ते कोणकोणते होते, मल्टी एथनिक होते, मल्टी रेशियल होते, बरोबर आहे. कारण ते वेगवेगळ्या पार्टमधून वेगवेगळ्या पार्टमधून युरोपच्या ते तिथं मायग्रेट झालेले होते फॉर देअर ओन सेक किंवा फॉर देअर ओन डेव्हलपमेंट. ती इकॉनॉमिक असो, सोशल असो किंवा पॉलिटिकल असो, त्यासाठी हे लोक डेव्हलप झालेले होते. आणि त्यांना बऱ्यापैकी ऑटोनॉमी होते. जवळपास 150 ते पावणे 200 वर्ष त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी ऑटोनॉमी दिली होती. मग ड्युरिंग दिस पिरियड दे हॅव डेव्हलप देअर ओन युनिक पॉलिटिकल सिस्टीम, सोशल सिस्टीम, ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम, बरोबर आहे. आणि ही जी सिस्टीम डेव्हलप झालेली होती त्यामुळे एक नेशन बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साऱ्या गोष्टी अमेरिकन कॉलनीजकडे होत्या, बरोबर आहे. आणि त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून काहीही गोष्टी घेण्याची गरज नव्हती, बरोबर आहे. आणि अमेरिकन पीपल कसे होते, फ्रीडम लव्हिंग होते, बरोबर आहे. आता हे जे पीपल अमेरिकेमध्ये मायग्रेट झाले, ते पीपल मायग्रेटच याच्यासाठी झाले होते की त्यांना फ्रीडम हवं होतं, बरोबर आहे. आता हे जे पीपल मायग्रेट झाले होते अमेरिकेमधून, ते का मायग्रेट झाले होते, कारण त्यांना फ्रीडम हवं होतं. फ्रीडम कशापासून हवं होतं, फ्रीडम त्यांना हवं होतं फ्रॉम रिलिजियस पर्सिक्युशन. फ्रीडम त्यांना कशासाठी हवं होतं, फ्रीडम त्यांना इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. फ्रीडम त्यांना कशासाठी हवं होतं, फ्रीडम त्यांना त्यांची ओन डेव्हलपमेंट किंवा त्यांच्या ओन इनोव्हेटिव्ह आयडियाज इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांना फ्रीडम हवं होतं. आणि जेव्हा या फ्रीडमवर ब्रिटिश गव्हर्नमेंटने गदा आणायला सुरुवात केली, इंटरफेअर करायला सुरुवात केली, तेव्हा हे लोकांनी ब्रिटिश गव्हर्नमेंट विरुद्ध उठाव करायला सुरुवात केली. पहिलं कारण, राईट. त्यानंतर दुसरं, दे पीपल हुज मायग्रेटेड टू द अमेरिका दे हॅड नो लव्ह टू देअर मदरलँड, बरोबर आहे. हे जे पीपल मायग्रेट झाले होते अमेरिकेमध्ये त्यांना त्यांच्या मदरलँडबद्दल काहीही महत्त्व नव्हतं. मोस्ट ऑफ द पीपल हॅड नो लव्ह विथ देअर मदरलँड. असं का, कारण हे बघा मायग्रेशनचे वेगवेगळे रिझन होते. हे पीपल जेव्हा मायग्रेट झाले ना तेव्हा वेगवेगळे रिझन होते. पहिलं रिझन काय होतं की ॲज अ पनिशमेंट म्हणून ब्रिटिशर्स काय करत होते, जे ब्रिटिश कंट्रीमध्ये काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होते तर त्यांना ॲज अ पनिशमेंट म्हणून तिथं डिपोर्ट केलं जायचं. म्हणजे हे डिपोर्ट केलेले क्रिमिनल पण यामध्ये खूप सारे होते, बरोबर आहे. काही लोक कशामुळे मायग्रेट झालेले होते, बिकॉज ऑफ रिलिजियस पर्सिक्युशन. म्हणजे काय होते, काही लोक अथेस्ट होते, काही लोक प्रोटेस्टंट होते, बरोबर आहे. तर त्या लोकांचं रिलिजियस पर्सिक्युशन कुठं, ब्रिटनमध्ये होत होतं, कारण ब्रिटन वॉज अ कन्झर्वेटिव्ह सोसायटी ॲट दॅट टाइम. मग ते रिलिजियस पर्सिक्युशन होत असल्यामुळं पण त्यांना त्यांच्या ओन रिलिजन किंवा ओन आयडिओलॉजी फॉलो करायच्या होत्या, म्हणून पण ते मायग्रेट झालेले होते. आणि काही लोक काय झालेले होते, डेप्टमध्ये अडकलेले होते, बरोबर आहे. काहीवर क्रिमिनल चार्जेस होते. तर हे सारे लोक काय झालेले होते, अमेरिकन कॉलनीजमध्ये मायग्रेट झालेले होते. कशासाठी, ह्या सर्व छळाला कंटाळून, ह्या सर्व गोष्टींना कंटाळून. मग ऑब्विसली ह्या सर्व गोष्टींमुळे जर ते मायग्रेट झालेले असतील तर त्यांना त्यांच्या देशाबद्दल किंवा मातृभूमीबद्दल प्रेम असण्याचं काहीच कारण नाही. आणि ऑन द अदर हँड अमेरिकन कॉलनीजमध्ये किंवा अमेरिकेमध्ये त्यांना खूप सारं फ्रीडम भेटत होतं आणि ते फ्रीडम त्यांना प्यारं होतं. अमेरिकन पीपल मोस्ट लव्ह देअर ओन फ्रीडम, कारण त्यासाठीच तर ते तिथं मायग्रेट झालेले होते. आणि जेव्हा या फ्रीडमवर इंटरफेअर करायला सुरुवात केली कुणी, ब्रिटिश गव्हर्नमेंटने, तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांच्या विरुद्ध उठाव उठवला. आणि दॅट उठाव इज कॉल्ड ॲज अमेरिकन रिव्होल्यूशन.
म्हणूनच आपण अमेरिकन रिव्होल्यूशनला अजून एक नाव म्हणतो की अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, राईट. त्यानंतर कोणता दुसरा फॅक्टर आहे की ज्यामुळे ही रिव्होल्यूशन घडून येणं आली, तो म्हणजे ती कॉलोनियल नेचर ऑफ ब्रिटिश रूल इन अमेरिका. बरोबर आहे. आता कॉलोनियल नेचर म्हणजेच का एक्सप्लॉयटेटिव्ह नेचर. कारण ह्या कॉलनीज एस्टॅब्लिश का केल्या होत्या ब्रिटिशांनी? फॉर देअर ओन बेनिफिट. आणि फॉर द बेनिफिट ऑफ अमेरिकन पीपल दिस कॉलनीज आर नॉट एस्टॅब्लिश बाय द ब्रिटिशर्स. त्यांच्याच एस्टॅब्लिश, जसं इंडिया ॲज अ कॉलनी एस्टॅब्लिश केली ब्रिटिशांनी, ती इंडियन पीपलच्या वेलफेअरसाठी का, इंडियन पीपलच्या बेनिफिटसाठी का? नाही. तर कोणाच्या बेनिफिटसाठी केली होती त्यांनी इंडियामध्ये कॉलनी एस्टॅब्लिश? त्यांच्या बेनिफिटसाठी. तर सेम रिझन किंवा सेम प्रिन्सिपल इज अप्लाइड टू धिस अमेरिकन कॉलनीज ऑल्सो. कारण ह्या अमेरिकन कॉलनीज त्यांनी एस्टॅब्लिश केल्या होत्या स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणून ते काय करत होत्या, ह्या अमेरिकन कॉलनीजमधून जेवढा काही फायदा करून घेता येईल तेवढा फायदा करून घ्यायचा ते प्रयत्न करायचे. आता फायदा कोण्या सेन्समध्ये? दे यूज दिस अमेरिकन कॉलनीज ॲज अ सोर्स ऑफ रॉ मटेरियल. कारण ब्रिटिश इंडस्ट्रीजसाठी लागणारं रॉ मटेरियल कुठून ते इम्पोर्ट करत होते? या अमेरिकन कॉलनीजमधून. आणि दे ऑल्सो वॉन्टेड टू यूज दिस अमेरिकन कॉलनीज ॲज अ मार्केट फॉर देअर ब्रिटिश गुड्स. बरोबर आहे. ह्या दोन गोष्टीसाठी ते ह्या अमेरिकन कॉलनीजचा यूज करत होते, राईट. म्हणून हे जे एक्सप्लॉयटेटिव्ह नेचर आहे किंवा हे जे कॉलोनियल नेचर होतं ब्रिटिश गव्हर्नमेंटचं इन अमेरिकन कॉलनीज किंवा अमेरिकामध्ये, तर त्यामुळं झालं काय की जे थोडं बहुत लव होतं फॉर देअर ओन मदरलँड, ते जे लव किंवा जे प्रेम होतं ते प्रेम काय झालं, नाहीसं झालं फ्रॉम द माइंड्स ऑफ अमेरिकन कॉलोनियल पीपल. बरोबर आहे. आणि हे जे कॉलोनियल कॅरेक्टर आहे, ह्या कॉलोनियल कॅरेक्टर वॉज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द अकरन्स ऑफ अमेरिकन रिव्होल्यूशन. येते लक्षात? त्यानंतर स्टेटस ऑफ अमेरिकन कॉलनीज इन द मिडल ऑफ 18th सेंचुरी. म्हणजे अमेरिकन कॉलनीचं स्टेटस कसं होतं, त्या किती डेव्हलप होत्या सोशली, पॉलिटिकली, ॲडमिनिस्ट्रेटिव्हली इन द मिडल ऑफ 18th सेंचुरी. म्हणजे जेव्हा ही रिव्होल्यूशन घडून आली किंवा ही रिव्होल्यूशन घडून येण्याच्या अगोदर अमेरिकन कॉलनीजचा सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी होती की ज्यामुळे पण हे लोक ब्रिटिश गव्हर्नमेंटवर खूप कमी प्रमाणात डिपेंडंट होते आणि त्यांना जो इंटरफेरन्स ब्रिटिश गव्हर्नमेंट करत होतं तो त्यांना नको होता. बिकॉज ऑफ दिस काइंड ऑफ डेव्हलपमेंट हॅपन ऑलरेडी इन अमेरिकन कॉलनीज. बरोबर आहे. पहिलं, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल डेव्हलपमेंट हॅज बीन हॅपन इन अमेरिकन कॉलनीज. मी म्हटलं की मी अगोदरच सांगितलं की जवळपास 250 वर्ष दिस पीपल आर एन्जॉईंग लॉट ऑफ ऑटॉनॉमी. मग त्या पिरियडमध्ये ह्या लोकांची सोशल डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झाली, कल्चरल डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झाली, पॉलिटिकल डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झाली. आता सोशल म्हणजेच काय, हे लोक कोणते होते? मल्टी एथनिक होते, मल्टी रेशियल पीपल होते. आणि मल्टी एथनिक, मल्टी रेशियल, मल्टी रिलिजियस पीपल असल्यामुळे त्यांना काय करावं लागलं? ॲडजस्टमेंट करावं लागलं इन ऑर्डर टू लिव्ह टुगेदर पीसफुली. बरोबर आहे. मग त्या ॲडजस्टमेंटमधूनच त्यांचं एक युनिक सोशल स्ट्रक्चर डेव्हलप झालं, युनिक एक सोशल आयडिओलॉजी, सोशल कॅरेक्टर डेव्हलप झालं. आणि त्या सोशल कॅरेक्टरमुळे काय झालं, अमेरिकेमध्ये पीस अँड स्टेबिलिटी मेंटेन राहील. बरोबर आहे. आणि दॅट पीस अँड स्टेबिलिटी वॉज अटमोस्ट इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री. बरोबर आहे. आणि त्यामुळेच अमेरिकेची बऱ्यापैकी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घडून आली. कारण हे लोक काय करायला लागले, स्वतःचे व्ह्यूज दुसऱ्यावर लादत नव्हते, तर ते काय करत होते, एकमेकांचे व्ह्यूज अकॉमोडेट करून एक नवीन सोशल सोसायटी किंवा सोशल स्ट्रक्चर डेव्हलप केलं होतं त्या लोकांनी. त्यानंतर कल्चरल डेव्हलपमेंट, यामुळेच त्यांची वेगवेगळे कल्चरल डेव्हलपमेंट घडून आलेली होती. त्यानंतर पॉलिटिकल डेव्हलपमेंट. बरोबर आहे. आता मी काय सांगितलं की ड्युरिंग द इनिशियल पिरियड अमेरिकन पीपल एन्जॉय लॉट ऑफ ऑटॉनॉमी. तर बरं, ऑटॉनॉमी होती म्हणून त्यांना काय गरज पडली, एक पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा एक पॉलिटिकल सेटअप डेव्हलप करण्याची गरज पडली. का सेटअप डेव्हलप करणं होतं? कारण त्यांना त्या 13 कॉलनीचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. मग ते 13 कॉलनीचं ॲडमिनिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला एक युनिक पॉलिटिकल सेटअप डेव्हलप करावं लागेल. आणि तो पॉलिटिकल सेटअप काय करेल, तुमचं जे कॉलनीज आहेत ते त्या कॉलनीजचं प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन करू शकेल. आणि यातूनच काय झालं, मग ब्युरोक्रॅटिक मशिनरी वॉज डेव्हलप. बरोबर. हे ॲडमिनिस्ट्रेशन आणि ब्युरोक्रॅटिक मशिनरी वॉज फार डेव्हलप इन अमेरिकन कॉलनीज. बरोबर आहे. आणि त्यामुळं काय झालं, यांना गरज नव्हती ब्रिटिशांची. आणि जेव्हा ब्रिटिशर्स काय करायला लागले, त्यांच्यामध्ये इंटरफेअर करायला लागले फॉर देअर ओन सेक किंवा फॉर
द कॉलोनियल बिकॉज ऑफ द कॉलोनियल कॅरेक्टर ऑफ ब्रिटिशर्स, ते जेव्हा इंटरफेअर करायला लागले तेव्हा हे पीपलनी काय केलं, त्याच्या विरुद्ध आवाज उठवला. त्यानंतर अमेरिकेमध्ये ऑलरेडी ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन घडून आलेली होती, ॲग्रिकल्चर सरप्लस प्रोडक्शन तिथं होतं. त्यामुळे अमेरिकन पीपलचा जो मेन इंटरेस्ट होता दॅट वॉज डायव्हर्टेड टू द सेकंडरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच अमेरिकन पीपलमध्ये फूड किंवा अन्नधान्याचं प्रोडक्शन बऱ्यापैकी होतं, तर त्यांचा जो शिफ्ट होता तो सेकंडरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजकडे शिफ्ट झाला. आणि त्यामुळेच अमेरिकेमध्ये काय झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन घडून आली. बरोबर आहे. अमेरिकेतील काही इंडस्ट्रीज जसं की टेक्सटाईल इंडस्ट्रीज, आयर्न इंडस्ट्रीज, ह्या ज्या इंडस्ट्रीज होत्यात ना, दीज इंडस्ट्रीज आर फार मोर डेव्हलप दॅन द ब्रिटिश इंडस्ट्रीज, ब्रिटिश आयर्न अँड टेक्सटाईल इंडस्ट्रीज. बरोबर आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये असलेल्या इंडस्ट्री त्यांच्या होम कंट्रीज जे ब्रिटन त्यांच्यापेक्षा पण डेव्हलप होत्या. आणि त्यामुळं जेव्हा आफ्टर 7 year वॉर झालं तेव्हा त्यांनी काय केलं की ह्या इंडस्ट्रीज काय करत होत्या, ब्रिटिश इंडस्ट्रीज ज्या होत्या टेक्सटाईल अँड आयर्न, त्यांना काय करत होत्या, फाईट करत होत्या. म्हणून ब्रिटिशांचे काय होते, ते ब्रिटिश इंडस्ट्रियलिस्ट किंवा ब्रिटिश बिझनेसमॅन लोकांचे काय होते, ते इंटरेस्ट हॅम्पर होते ते. म्हणून त्यांनी काय केलं, ह्या इंडस्ट्रीजवर बॅन टाकला. म्हणजे ह्या इंडस्ट्रीज तुम्ही अमेरिकेमध्ये डेव्हलप करू शकत नाही, एस्टॅब्लिश करू शकत नाही. कशासाठी केलं त्यांनी बॅन, फॉर द प्रोटेक्शन ऑफ देअर ओन इंडस्ट्रीज, म्हणजे ब्रिटनमधल्या असलेल्या आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीजला प्रोटेक्ट करण्यासाठी. कारण हे टफ कॉम्पिटिशन देत होते त्यांना. आणि जेव्हा हे ट्रेडिंग रेग्युलेशन किंवा इंडस्ट्रियल रेग्युलेशन त्यांनी लादायला सुरुवात केली तर साहजिक आहे यामध्ये लॉस कोणाचा होणार आहे, अमेरिकन पीपलचा. मग जेव्हा अमेरिकन पीपलचा लॉस व्हायला लागला, त्यांचे इंटरेस्ट क्लॅश व्हायला लागले, तेव्हा त्यांनी काय केलं, मग अमेरिकन रिव्होल्युशन घडून आणली आणि ब्रिटिशांविरुद्ध फाईट केली. आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज आर फार मोर डेव्हलप दॅन द ब्रिटिश इंडस्ट्रीज, जे की मी आत्ता सांगितलं. हा, आता हे साऱ्याच गोष्टी नाही घडल्या तर अमेरिकेमध्ये त्या काळापर्यंत किंवा बाय द मिडल ऑफ 18th century पर्यंत काय होतं, एक इंटेलेक्च्युअल अँड आयडियोलॉजिकल रिव्होल्युशन वॉज ऑल्सो हॅपन. हे बघा, जेव्हा प्रॉस्पेरिटी येते ना, जेव्हा रिनेसान्सचा पिरियड बघा, रिनेसान्सचा पिरियड कुठं करून आला, युरोपमध्ये. आणि युरोपमध्ये पण कुठं, इटलीच्या पार्टमध्ये. कारण इटलीमध्ये काय होतं, त्यावेळेस ट्रेडिंग सेंटर डेव्हलप झाले होते बिकॉज ऑफ द प्रॉफिटेबल ट्रेड विथ द ओरिएंटल कंट्रीज, म्हणजे ईस्टर्न कंट्रीज जसं इंडिया, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज. आणि त्यामुळे काय झालेलं होतं, प्रॉस्पेरिटी आलेली होती. आणि प्रॉस्पेरिटी आलेल्यामुळे काय झालं, मटेरियलिझम वाढला. मटेरियलिझम वाढल्यामुळे न्यू आयडियाज आणि थॉट्स डेव्हलप झाले. आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ रिनेसान्स असं आपण म्हणतो युरोपमध्ये. बरोबर. सेम कंडिशन इथं पण अप्लाय होती. कारण इथं काय झालेलं होतं, ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन घडून आलेली होती, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन घडून आलेली होती, त्यांची इंडस्ट्रियल जी डेव्हलपमेंट आहे ती बऱ्यापैकी झालेली होती. मग साहजिक आहे, असं जर फर्टाईल ग्राउंड जर तिथं अवेलेबल असेल तर तिथं इंटेलेक्च्युअल अँड आयडियोलॉजिकल रिव्होल्युशन वॉज ऑल्सो अकर्ड किंवा हॅपन. ही पण रिव्होल्युशन घडून आली होती. मग ही आयडियोलॉजिकल रिव्होल्युशन घडून आणण्यामध्ये कोणकोणत्या फिलॉसॉफर आणि रिफॉर्मरचा हात आहे तर ते बघू आपण. हा बेंजामिन फ्रँकलिन. बेंजामिन फ्रँकलिननं त्यांचा जो जाहीरनामा आहे तो त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनचा लिहिला होता. आणि बेंजामिन फ्रँकलिननंच पहिल्यांदा सांगितलं की अमेरिकन पीपल डिडंट नीड द सपोर्ट ऑफ ब्रिटिशर्स. अमेरिकन पीपल शुड सेव्हर देअर टाईज विथ द ब्रिटिश गव्हर्नमेंट. कारण त्यांना गरज नाही. आणि वाय अमेरिकन पीपल शुड सेव्हर द टाईज विथ द ब्रिटिश गव्हर्नमेंट, बिकॉज British government was colonial in character. British government was working in the interest of their own industries, not for the welfare of American people. त्यामुळे अमेरिकन लोकांनी काय करायला पाहिजे की ब्रिटिशांसोबत असलेले त्यांचे सर्व संबंध तोडायला पाहिजे. सॅम्युअल ॲडम्स, जेम्स ओटिस, हेनरी पॅट्रिक, थॉमस जेफरसन, हे साऱ्या लोकांनी काय करून आणलं, मग अमेरिकेमध्ये एक इंटेलेक्च्युअल रिव्होल्युशन घडून आणली, एक अवेकनिंग घडून आणली. आणि त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली की अमेरिकन लोकांचं कसं एक्सप्लॉयटेशन वॉज कॅरीड आउट बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. कशा तऱ्हेने ब्रिटिश गव्हर्नमेंट वॉज वर्किंग फॉर देअर ओन इंटरेस्ट, नॉट फॉर द वेलफेअर ऑफ अमेरिकन पीपल. हे जेव्हा अमेरिकन पीपलला सांगायला सुरुवात केली त्यामुळे एक इंटेलेक्च्युअल अवेकनिंग किंवा आयडियोलॉजिकल रिव्होल्युशन अमेरिकन पीपलमध्ये घडून आली. आणि त्यामुळेच अमेरिकन पीपल ब्रिटिश गव्हर्नमेंट विरुद्ध वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढू शकले बिकॉज ऑफ ऑल दिस फॅक्टर्स. म्हणजे हे साऱ्या फॅक्टरमुळे काय झालं, एक फर्टाईल ग्राउंड तयार झालं. आणि जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट स्टार्टेड टू इंटरफिअर इन द इंटरनल मॅटर्स ऑफ दिस अमेरिकन कॉलोनियल पीपल, दे रोज टू द रिव्होल्ट.
बरोबर आहे. आणि अशा तऱ्हेने अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढल्या गेलं आणि अमेरिकन रिव्होल्यूशन घडून आले. आता हे तर सर्व फॅक्टर अँड फोर्सेस रिस्पॉन्सिबल होतेच, पण जेव्हा असं फर्टाईल ग्राउंड डेव्हलप झालेलं असतं तेव्हा रिव्होल्यूशन घडून येण्यासाठी एक स्पार्क लागतो, काहीतरी इमिडिएट रिझन्स लागतात, आणि त्या रिझनमुळे काय होतं, मग अमेरिकन रिव्होल्यूशन घडून येते. तर असे कोणते रिझन्स आहे किंवा असे कोणते इमिडिएट फॅक्टर्स आहे, आता आपण ते बघू की ज्यामुळे हे अमेरिकन रिव्होल्यूशन घडून आलं. इमिडिएट सर्कमस्टन्सेस, बरोबर आहे. इमिडिएट सर्कमस्टन्सेस दॅट रिस्पॉन्सिबल टू किक स्टार्ट द अमेरिकन रिव्होल्यूशन. हा, पहिलं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 7 year वॉर बिटवीन द फ्रान्स अँड ब्रिटन क्रिएटेड द फर्टाईल ग्राउंड फॉर द इमर्जन्स ऑफ अमेरिकन रिव्होल्यूशन. त्या 7 year वॉरमुळे असं कोणकोणत्या गोष्टी घडल्या, आता ते आपण डिटेलमध्ये बघू. पहिलं, कॅनडा वेंट अंडर द ब्रिटिश कंट्रोल. कारण या 7 year वॉरमध्ये फ्रान्सचा पराभव झाला आणि फ्रान्सचा पराभव झाल्यामुळे फ्रान्सच्या अंडर जो कॅनडा रिजन होता, तो कॅनडा रिजन वॉज गोज टू द अंडर ऑफ कोणाच्या, ब्रिटिशांच्या. त्यामुळे काय झालं, इट रिमूव्ह द नदर्न थ्रेट टू द कॉलनीज. आता ह्या कॉलनीजला नेहमी काय असायचं, भीती असायची की फ्रेंच त्यांच्यावर अटॅक करेल आणि त्या कॉलनीज कॅप्चर करून घेईल. कारण त्या कॉलनीज कोणाच्या होत्या, ब्रिटिशांच्या होत्या, आणि ब्रिटिश आणि फ्रेंच रायव्हलरी त्यावेळेस सुरू होती. तर मग हा जो थ्रेट असल्यामुळे ह्या कॉलनीज काय होते, ब्रिटिशांवर खूप मोठ्या प्रमाणात डिपेंड होते फॉर देअर ओन प्रोटेक्शन. कारण ह्या कॉलनीजकडे तोपर्यंत स्वतःचं सैन्य असं काही नव्हतं. त्यानंतर जेव्हा हे वॉर झालं तेव्हा ब्रिटिश पीपल किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटचं काय म्हणणं होतं की अमेरिकन पीपल डिडंट सपोर्ट होल हार्टली फॉर द ब्रिटिशर्स इन देअर फाईट अगेन्स्ट द फ्रान्स. बरोबर आहे. म्हणजे हे लोक जे होते अमेरिकन पीपल, हे होल हार्टली लढले नाही ब्रिटिशांसोबत, किंवा त्यांनी ब्रिटिश सैन्याला किंवा ब्रिटिश जे वॉर इफर्ट्स आहेत त्याला होल हार्टली मदत केली नाही ड्युरिंग दिस 7 year वॉर. बरोबर आहे. त्यामुळे पण ब्रिटिशांच्या मनात त्यांच्याबद्दल राग होता. हा, मग त्यामुळे ब्रिटिशांना काय होत होतं, ब्रिटन वॉन्ट अमेरिकन पीपल्स टू पे टॅक्स फॉर देअर ओन प्रोटेक्शन. बरोबर आहे. आता यांनी सपोर्ट केला नाही, म्हणून अमेरिकेमध्ये एक मत तयार झालं किंवा तिथं एक जनमत तयार झालं की फॉर द प्रोटेक्शन ऑफ अमेरिकन पीपल किंवा अमेरिकन कॉलनीज दे हॅव टू पे टॅक्स. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोटेक्शन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. ब्रिटिश गव्हर्नमेंट डिडंट गो फॉर द वॉर ऑन द बाय युझिंग देअर ओन मनी. बरोबर आहे. तुम्हाला जर तुमचं प्रोटेक्शन करायचं असेल तर त्यासाठी जो पैसा लागणार आहे, दॅट पैसा शुड बी जनरेटेड फ्रॉम द अमेरिकन पीपल्स. बरोबर आहे. असं मत ब्रिटिशांमध्ये तयार झालं. आणि त्यातूनच मग काय झालं, जेव्हा हे ब्रिटिश गव्हर्नमेंट काय करायला लागलं, वेगवेगळे टॅक्स ह्या अमेरिकन कॉलोनियल पीपलवर लादायला लागलं, तेव्हा अमेरिकन पीपलनी काय सांगितलं, नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. बरोबर आहे. आता अमेरिकन पीपलचं काय म्हणणं होतं की अमेरिकन पीपलवर किंवा अमेरिकन कॉलोनियल पीपलवर टॅक्स कोण लावू शकतं, तर त्यांची ओन रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी. तर ओन रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी म्हणजेच काय, त्यांचे जे मेंबर असतील, अमेरिकन पीपलने निवडलेले मेंबर ज्या पार्लमेंटमध्ये असतील ती त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी होईल. हा, पण त्या टाइमपर्यंत ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अमेरिकन पीपलचे कोणीही रिप्रेझेंटेटिव्ह नव्हते किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटने ते अलाव केलं नव्हतं अमेरिकन रिप्रेझेंटेशन. का नव्हतं अलाव केलं, कारण ब्रिटिशर्स कन्सिडर अमेरिकन कॉलनीज आर देअर ओन कॉलनीज. बरोबर, कॉलनीज कन्सिडर करत होतं, नॉट अ पार्ट ऑफ ब्रिटन. बरोबर, त्यामुळे त्यांना तिथं रिप्रेझेंटेशन नव्हतं. आणि जेव्हा ह्या पार्लमेंटनं, ब्रिटन पार्लमेंटने यांच्यावर वेगवेगळे टॅक्स लागायला सुरुवात केली, तेव्हा अमेरिकन पीपलने काय सांगितलं की आमचं रिप्रेझेंटेशन नाही आहे ब्रिटन पार्लमेंटमध्ये. मग आमचं रिप्रेझेंटेशन नसल्यामुळं ब्रिटिश पार्लमेंट हॅड नो राईट टू इम्पोज एनी टॅक्स ओव्हर द अमेरिकन पीपल. आणि त्यातूनच कोणती मुवमेंट सुरू झाली, मग नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. आलं लक्षात. मग अशा तऱ्हेने ही मुवमेंट सुरू झाली. हा, तर अमेरिकन पीपलवर आता टॅक्स तर लावायचे होते, तर मग त्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं, वेगवेगळे रेग्युलेशन अँड ट्रेडिंग रेग्युलेशन, इंडस्ट्रियल रेग्युलेशन आणायला सुरुवात केली. आणि अमेरिकन पीपलची किंवा अमेरिकन इंडस्ट्रीची जी ऑटोनॉमी ती ब्रेक केली. आणि त्या रेग्युलेशनमधून काय करायचा प्रयत्न होता त्यांचा प्रयत्न होता की जो खर्च त्यांचा 7 year वॉरमध्ये झाला आहे तो खर्च वसूल करणं किंवा ह्या अमेरिकन कॉलनीजचं जे कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन त्यांना करायचं होतं दॅट शुड बी कॅरीड आउट, असं त्यांचा इच्छा होती. तर कसं, पहिलं त्यांनी ट्रेडिंग रेग्युलेशन सुरू केलं. आता ट्रेडिंग रेग्युलेशन म्हणजेच काय, पहिलं त्यांनी असं सांगितलं
की सर्टन कमॉडिटीज शुड बी ट्रेड ओनली विथ द ब्रिटिशर्स. बरोबर आहे. कसं, समजा शुगर, टोबॅको, टी, ह्या साऱ्या कमॉडिटीज ज्या आहेत त्या फक्त तुम्ही ब्रिटिशर्सला सेल केल्या पाहिजे, ब्रिटिशर्सला एक्सपोर्ट केल्या पाहिजे, असं त्यांनी निर्बंध लागले. आणि सर्टन कमॉडिटीज शुड बी इम्पोर्टेड फ्रॉम द ब्रिटिश इंडस्ट्रीज ओनली किंवा ब्रिटिशर्स ओनली. म्हणजेच काय, अमेरिकन पीपल हे रमचे, वाईन, रमसाठी किंवा वाईन बनवण्यासाठी जी मोलॅसेस लागते ते, ह्या साऱ्या गोष्टी त्यांनी कुठून इम्पोर्ट केल्या पाहिजे, फक्त ब्रिटिशर्स करून. पण हे जे ट्रेडिंग रेग्युलेशन होतं दॅट वॉज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ द अमेरिकन पीपल. का? कारण हे जे कमॉडिटीज अमेरिकन पीपलला सांगण्यात आलं होतं की तुम्ही फक्त ब्रिटिशर्सला विका, तर ह्या कमॉडिटीज अमेरिकन पीपल काय करत होतं, अमेरिकन पीपल आर यूज टू एक्सपोर्ट दिस कमॉडिटी टू व्हेरियस युरोपियन कंट्रीज. why they exported this commodity to other European countries? Because they get more profit than the Britishers. म्हणजेच काय, ह्या कमॉडिटी अदर युरोपियन कंट्रीजला विकल्यामुळे त्यांना जास्त प्रॉफिट होत होतं. आणि ब्रिटिशांनी जेव्हा रेग्युलेशन घातलं की आम्हालाच विका, तेव्हा त्यांचं प्रॉफिट कमी होत होतं. बरोबर आहे. म्हणजेच काय होतं, त्यांचं प्रॉफिट इथं कमी झाल्यामुळे त्यांचे इंटरेस्ट हॅम्पर झाले. आणि त्यांच्या लक्षात आलं की ब्रिटिशर्स काय करतात, ब्रिटिशर्स जाणून बुजून आपल्यावर काय करतात, आपलं कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन करतात. दुसरं, रम, वाईन, मोलॅसेस शुड बी इम्पोर्टेड फ्रॉम द ब्रिटिश इंडस्ट्रीज ओनली. आता यामुळे होत काय होतं की ह्या ज्या कमॉडिटीज आहेत त्यांना अदर युरोपियन कंट्रीज म्हणून, जसं फिनलँड, डेन्मार्क वगैरे, इथून त्यांना स्वस्तात मिळत होत्या आणि जास्त प्राइस पे करून त्यांना हे ब्रिटिशांकडून विकत घ्या असं सांगण्यात आलेलं होतं. आणि दॅट वॉज ऑल्सो अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ अमेरिकन कॉलोनियल पीपल. आणि दुसरं, जो नेव्हिगेशन ऍक्ट आहे तो नेव्हिगेशन ऍक्ट वॉज ऑल्सो स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेड. बरोबर आहे. म्हणजेच काय, अमेरिकन पीपलने त्यांचा ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही जहाजाचा उपयोग करायचा नाही अदर दॅन ब्रिटिशर्स ओनली. फक्त ब्रिटिशांचाच जहाज वापरायचे त्यांची ट्रेड करण्यासाठी. यातून काय फायदा होणार होता, ब्रिटिशांची जी शिप इंडस्ट्री आहे ती डेव्हलप झाली असती, त्यातून त्यांना मिळणारा फायदा जास्त होता. पण अदर युरोपियन कंट्रीज वॉज रेडी टू प्रोव्हाइड शिप्स फॉर द ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ अमेरिकन पीपल ॲट द चीपर रेट. मग इथं पण त्यांचा लॉस होत होता. मग ह्या साऱ्या गोष्टीमुळे झालं काय, अमेरिकन पीपल स्टार्टेड टू थिंक दॅट ब्रिटिशर्स आर acting for their own interest and they wanted to exploit the American colonial people. आणि ह्यासाठीच ह्या साऱ्या गोष्टी ते करतात. त्यानंतर इंडस्ट्रियल रेग्युलेशन लागायला सुरुवात केली त्यांनी. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे इंडस्ट्रीज होत्या, काही आयर्न, स्टील इंडस्ट्रीज, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, ह्या काय होत्या, फार डेव्हलप दॅन द ब्रिटिश इंडस्ट्रीज. बरोबर. मग ह्या इंडस्ट्रीज त्यांनी काय केलं की ह्या इंडस्ट्रीज काय करायच्या, ब्रिटिश मालाला टफ कॉम्पिटिशन द्यायच्या. मग ह्या इंडस्ट्रीज किंवा हे कॉम्पिटिशन ब्रेक करण्यासाठी त्यांनी काय केलं की ह्या इंडस्ट्रीज तुम्ही अमेरिकेमध्ये एस्टॅब्लिशच करू शकत नाही असा नियमन घातला. म्हणजेच काय, टू बॅन फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज इन अमेरिका. आता ह्या इंडस्ट्रीज काय असतात, आयर्न, स्टील, टेक्सटाईल्स, दीज इंडस्ट्रीज आर द बॅकबोन फॉर एनी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. कारण तुम्हाला जर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करून करायचे असेल तर एक इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. and these two industries are the backbone of that industrial infrastructure. मग ह्या जर इंडस्ट्री तिथं बॅन केल्या तर यांना अमेरिकन पीपलला इन फ्युचर जर कोणत्याही इंडस्ट्रीज उभ्या करायच्या असेल तर त्यांना आयर्न अँड स्टील कुठून इम्पोर्ट करावं लागलं असतं, ब्रिटिशमधून, ब्रिटनमधून. आणि ते ब्रिटनमधून जे इम्पोर्ट केलेलं जे आयर्न अँड स्टील असतं ते पण त्यांना काय करावं लागलं असतं, हायर रेटला करावं लागलं असतं. म्हणजेच काय होतं, यातून त्यांना काय करायचं होतं, जी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट वॉज स्टार्टेड इन अमेरिका that wanted to crush by using this industrial regulation. बरोबर आहे. मग त्यामुळे पण काय झालं, अमेरिकन पीपल काय झाले, यांच्या विरुद्ध जायला सुरुवात झाली. त्यानंतर ग्रीन विलीज. आता हा ग्रीन विली काय झाला, 1763 ला काय झाला, हा सत्तेवर आला आणि ही वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ ब्रिटन. मग यानं काय सुरुवात केली, याचं म्हणणं काय होतं की जे टॅक्स किंवा जो खर्च झाला अमेरिकन पीपलचा 7 year वॉरमध्ये, ब्रिटिश पीपलचा, तो खर्च शुड बी पे बाय द अमेरिकन पीपल. मग त्यासाठी त्यांना काय केलं, नेव्हिगेशन ऍक्ट स्टार्टेड टू इम्प्लिमेंट स्ट्रिक्टली. म्हणजे जो नेव्हिगेशन ऍक्ट याच्यापूर्वी हे लोक इम्प्लिमेंट करत नव्हते स्ट्रिक्टली, तो इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केली आणि स्ट्रिक्टली. आणि त्यामुळे अमेरिकन लोकांचे साहजिकच इंटरेस्ट हॅम्पर झाले. त्यानंतर त्यांना दुसरं काय केलं,
त्यानंतर डायरेक्ट टॅक्स ऑन अमेरिकन टू रेज द स्ट्रॉंगर आर्मी इन अमेरिका. आता त्यानं दुसरं काम काय केलं की अमेरिकेचं जर प्रोटेक्शन करायचं असेल तर इन्स्टिट्यूट ऑफ सेंडिंग ट्रूप्स फ्रॉम ब्रिटन वी हॅव टू डेव्हलप अन इंडिपेंडंट आर्मी इन अमेरिका. आणि ती जर आर्मी आपल्याला रेज करायची असेल, डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी पैसा लागणार आहे. तो पैसा कोणी द्यायला पाहिजे? अमेरिकन पीपलनी. मग तो पैसा जनरेट करायसाठी ह्या ग्रीनविलीनं काय केलं? डायरेक्ट टॅक्स वॉज इम्पोज ओव्हर द अमेरिकन पीपल. आणि तो पण कायदा काय केला? अमेरिकन पीपलनी व्हिगरसली अपोज केला. त्यानंतर त्यानं काय केले? हे 4 ऍक्ट लागू केले. कोणते? शुगर ऍक्ट, स्टॅम्प ऍक्ट, करन्सी ऍक्ट आणि क्वार्टरनिंग ऍक्ट. बरोबर आहे. हे जे 4 ऍक्ट आहे इथं लिहितो मी. शुगर ऍक्ट, स्टॅम्प ऍक्ट, त्यानंतर करन्सी ऍक्ट आणि तिसरा आहे 4th आहे क्वार्टरनिंग ऍक्ट. आता ह्या शुगर ऍक्ट नुसार काय केलं त्यानं? जे शुगर वगैरे किंवा मोलॅसिस वगैरे ते कुठून इम्पोर्ट करायला पाहिजे तुम्ही? फक्त ब्रिटिशांकडून करायला पाहिजे आणि याच्यावर टॅक्स इम्पोज केला त्यानं. त्यानंतर स्टॅम्प ऍक्ट नुसार त्यानं काय केलं की स्टॅम्प जे जमिनीचे व्यवहार वगैरे होतात किंवा सिव्हिल मॅटरमध्ये ज्या ज्या केसेस असतात किंवा जे जे व्यवहार असतात त्यासाठी स्टॅम्प पेपर यूज केला जातो. तर हा स्टॅम्प पेपर त्यानं काय सांगितलं की कोणताही व्यवहार अमेरिकेमध्ये करायचा असेल तर तो व्यवहार कोशा थ्रू करायला पाहिजे? ह्या स्टॅम्प थ्रू. आणि दॅट स्टॅम्प वॉज ब्रिटिश गव्हर्नमेंट नॉमिनेटेड किंवा त्यांनी दिलेला हा स्टॅम्प असेल ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणून ह्या स्टॅम्पमधून पण ब्रिटिशांना खूप मोठा प्रॉफिट होणार होतं. तर हा स्टॅम्प ऍक्ट त्यानं लागू केला. त्यानंतर करन्सी ऍक्ट म्हणजे अमेरिकन पीपलला कसलाही ट्रेड करायचा असेल तर त्यांनी फक्त कोण्या करन्सीचा वापर करायचा? ब्रिटिश पाऊंड. बरोबर आहे. दुसरी करन्सी त्यांनी वापरायची नाही. ब्रिटिश पाऊंड या करन्सीमध्येच त्यांनी त्यांचा व्यापार करायचा. त्यानंतर क्वार्टरनिंग ऍक्ट म्हणजे ब्रिटिश सैन्य जे तिथं उभं करायचं आहे किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी, अमेरिकन पीपलच्या प्रोटेक्शनसाठी 1/4 जो टॅक्स असेल तो कोणी द्यायचा? अमेरिकन पीपलनी द्यायचा. हे 4 ऍक्ट त्यानं पास केले. ह्या ऍक्टमुळे अमेरिकन पीपलमध्ये काय झालं? ब्रिटिश गव्हर्नमेंटबद्दल जे डिससॅटिस्फॅक्शन होतं किंवा डिसकंटेंट होता दॅट वॉज रीच टू द न्यू हायट्स. बरोबर. आणि त्यामुळेच काय झालं? मग अमेरिकन रिव्होल्यूशन घडून आली. बरोबर. आलं लक्षात इथपर्यंत? त्यानंतर पुढचं बघू आपण. त्यानंतर अमेरिकन जी रिव्होल्यूशन आहे ती कशा तऱ्हेने इव्हॉल्व्ह झाली, कसं घडून आलं ते आपण ते बघू. बरोबर आहे. पहिलं काय झालं? हे ग्रीन विलीज पॉलिसी बघितलं. टाउन हेज टॅक्स प्रोजेक्ट काय केलं? यानं काय केलं? परत अमेरिकन पीपलवर डायरेक्ट टॅक्स लावायचा प्रयत्न केला. दॅट वॉज ऑल्सो अपोज बाय द अमेरिकन पीपल. त्यानंतर एक पॉलिसी आली. आता इथपर्यंत काही जे अमेरिकन पीपल वॉज सिम्पॅथेटिक विथ द कॉज ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणजे काही जे अमेरिकन पीपल होते त्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंट बद्दल सहानुभूती इथपर्यंत. पण हे जे लॉर्ड नॉर्थ टी पॉलिसी आहे यामुळे ती सहानुभूती पण ब्रिटिश गव्हर्नमेंट काय झालं? गमावून बसलं. आता हे काय लॉर्ड नॉर्थ टी पॉलिसी? आता काय झालं? त्यावेळेस काय झालेलं होतं? अमेरिकेमध्ये चहा किंवा जी चायपत्ती असते ना तर ती चायपत्तीचं शॉर्टेज होतं. आता ते चायपत्तीचं शॉर्टेज असल्यामुळं अमेरिकन पीपलमधला चायपत्तीची गरज होती. तर हे जे लॉर्ड नॉर्थचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस ब्रिटिश प्राईम मिनिस्टर कोण होता? लॉर्ड नॉर्थ. यानं काय सांगितलं की जे ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे भारतामध्ये जी टी प्रोड्यूस झालेली ती टी काय करायची? डायरेक्ट अमेरिकेला एक्सपोर्ट करायची. आणि ती टी अमेरिकेला एक्सपोर्ट करण्यामागं काय हेतू होता? कारण त्यावेळेस काय झालेलं होतं? हे बघा, हे 70ची गोष्ट आहे. तर त्यावेळेस काय झालेलं होतं? ईस्ट इंडिया कंपनी वॉज फेसिंग अ फायनान्शियल प्रॉब्लेम, फायनान्शियल क्रायसिस. बरोबर आहे. मग तो फायनान्शियल क्रायसिस किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा फायनान्शियल प्रॉब्लेम दूर करण्यासाठी डेलिबरेटली ह्या लॉर्ड नॉर्थनं काय केलं की टी जो ईस्ट इंडिया कंपनीचा जो टी होता किंवा त्याच्या गोडाऊनमध्ये जी टी पडलेली होती ती टी अमेरिकेला डायरेक्ट एक्सपोर्ट करण्याला मान्यता दिली. आणि मान्यता दिल्यानंतर त्याच्यावरची जी कस्टम ड्युटी ती पण त्यानं काय केली? अबॉलिश केली. बरोबर आहे. मग अबॉलिश केल्यामुळे काय झालं? हे साऱ्या गोष्टी काय झाल्या? अमेरिकन पीपलच्या लक्षात आल्या की हे सारं अमेरिकन किंवा ब्रिटिशर्स का करतायत? तर ते ईस्ट इंडिया कंपनीला बेल आउट करण्यासाठी ही टी काय करतायत? ते अमेरिकेला एक्सपोर्ट करतायत. आणि त्यामुळं काय झालं? ह्या
जी लॉर्ड नॉर्थ टीची जी पॉलिसी आहे त्याला अमेरिकन पीपलनी काय केलं, वेहेमेंटली अपोज केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालं, बोस्टन टी पार्टी. राईट, बोस्टन टी पार्टी. आता ही बोस्टन टी पार्टी म्हणजेच काय, जेव्हा हे ईस्ट इंडिया कंपनीचे जहाज टी घेऊन अमेरिकनच्या एका बोस्टन बंदरामध्ये आले, तर त्या बोस्टन बंदरामध्ये आल्यानंतर तिथं काय केलं, ह्या अमेरिकन पीपलनी अंडर द लिडरशिप ऑफ सॅम्युअल ॲडम्स वगैरे यांच्या नेतृत्वाखाली तिथं त्यांनी काय केलं, धरणे दिले. आणि धरणे दिल्यानंतर अचानकच हे जे लोक आहेत, जे अमेरिकन प्रोटेस्टर होते, ते काय केले, ह्या जहाजांवर चढले आणि ह्या जहाजांमध्ये भरलेल्या ज्या गोण्या आहेत किंवा ह्या जहाजांमध्ये भरलेली जी पोती होती, टीने भरलेली, चायपत्तीने भरलेली पोती, त्यांनी उचलून काय केली, समुद्रात फेकायला सुरुवात केली. आणि म्हणूनच त्या इन्सिडेंट्सला आपण काय म्हणतो, बोस्टन टी पार्टी. क्लिअर. हा, पण आता हे काय झालं, जेव्हा ही बोस्टन टी पार्टी झाली, तर बोस्टन टी पार्टी झाल्यानंतर ऑब्विसली ब्रिटिश गव्हर्नमेंटला काय वाटलं की ब्रिटिश गव्हर्नमेंट कन्सिडर इट ॲज अ चॅलेंज टू देअर अथॉरिटी आणि दे स्टार्टेड टू सप्रेस दिस मूवमेंट. बरोबर आहे, दे स्टार्टेड टू पेनलाइज किंवा पनिश द अमेरिकन पीपल फॉर देअर ॲक्ट. बरोबर आहे. मग हे करण्यासाठी त्यांनी काय केलं, ह्या बोस्टन टी जो बोस्टन बंदर आहे मॅसेच्युएट्समध्ये, ते ह्या बोस्टन बंदराला त्याला काय केलं, एम्बार्गो केलं, म्हणजे त्याच्यावर निर्बंध लादले. बरोबर आहे. जे लोक यामध्ये सामील होते त्यांना अटक करायला सुरुवात केली. आणि यामुळं काय झालं, मग हे जे ब्रिटिश गव्हर्नमेंटनं हार्श किंवा टफ धोरण अगेन्स्ट द अमेरिकन पीपल अडॉप्ट केलं होतं, त्याला विरोध म्हणून काय केलं, मग अमेरिकन पीपलनी फर्स्ट इंटरकॉन्टिनेंटल कॉन्फरन्स ऑफ द काँग्रेस ऑन 5 सप्टेंबर 1774ला फिलाडेल्फिया येथे ऑर्गनाईज केली. त्यालाच आपण फर्स्ट फिलाडेल्फिया कॉन्फरन्स असं पण म्हणतो. म्हणजे सर्व अमेरिकन पीपलचे जे कॉलनीचे जे लोक होते, सर्व कॉलनी 13च्या 13 कॉलनी इथं काय झाल्या, युनाईट झाल्या. आणि युनाईट झाल्यानंतर त्यांनी त्यांची फ्युचर दिशा जी आहे ती ठरवायचा प्रयत्न केला. आता पहिलं जे इंटरकॉन्टिनेंटल कॉन्फरन्स होती त्यामध्ये ह्या लोकांनी काय डिमांड केली, ही जी फर्स्ट फिलाडेल्फिया कॉन्फरन्स होती यामध्ये त्यांच्या काय डिमांड्स होत्या, त्यांना इंडिपेंडन्स हवं नव्हतं, ते फक्त डिमांड फॉर ऑटोनॉमी. त्यांची डिमांड काय होती, अमेरिकन कॉलनीजला ऑटोनॉमी द्यावी, कोणी, ब्रिटिश गव्हर्नमेंट. नो इंटरफेरन्स इन ट्रेड. बरोबर आहे, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरफेरन्स करू नये यांनी. बरोबर आहे, ह्या साऱ्या गोष्टींची त्यांची डिमांड होती. बरोबर आहे. हा, पण काय झालं, जेव्हा ही फर्स्ट फिलाडेल्फिया कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली तेव्हा ब्रिटनमध्ये जेम्स सेकंड हा राजा रूल करत होता. आता ह्या राजाला काय वाटलं की ही जी कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली दॅट वॉज द डायरेक्ट अटॅक ओव्हर द ऑथॉरिटी ऑफ ब्रिटिशर्स इन द अमेरिका. बरोबर आहे, त्याला त्याचं चॅलेंज वाटतं त्याच्या ऑथॉरिटीला दिलेलं हे. आणि त्यामुळेच काय केलं, मग त्यानं काय केलं, सैन्य पाठवलं, ब्रिटिश ट्रूप्स पाठवले टू सप्रेस दिस मुवमेंट. बरोबर आहे, ही मुवमेंट सप्रेस करायला जेव्हा त्यानं सैन्य पाठवलं तेव्हा ह्या अमेरिकन पीपलनी काय केलं, सेकंड इंटरकॉन्टिनेंटल कॉन्फरन्स ऑफ काँग्रेस ॲट फिलाडेल्फिया, म्हणजे कधी 1775ला त्यांनी बोलवली. आणि जेव्हा ही कॉन्फरन्स त्यांनी बोलवली तेव्हा त्यांनी काय केलं, डिक्लेअर करून टाकलं की ह्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक रिझोल्युशन पास केलं. रिझोल्युशन कोणतं, डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ अमेरिकन कॉलनीज. आणि अमेरिकन कॉलनीज ह्या इंडिपेंडंट आहे फ्रॉम द ब्रिटिश, ते त्यांनी इथं डिक्लेअर करून टाकलं. आणि हे डिक्लेअर केल्यानंतर साहजिक आहे अमेरिकन पीपल आणि ब्रिटिश सोल्जर्स यांच्यामध्ये काय झालं, युद्ध सुरू झालं. आणि ह्याच कॉन्फरन्समध्ये त्यांनी काय केलं, जॉर्ज वॉशिंग्टनला त्यांचा सेनापती म्हणून नियुक्त केलं. आणि जॉर्ज वॉशिंग्टनच्या अंडर त्याने काय केलं, एक सैन्य गोळा केलं अमेरिकन पीपलनी. आणि ते सैन्य काय करायला लागलं, मग कोणासोबत लढायला लागलं, ब्रिटिशर्ससोबत लढायला लागलं. आणि अशा तऱ्हेनं काय झालं, हे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स सुरू झालं. त्यालाच आपण काय म्हणतो, अमेरिकन रिव्होल्युशन असं पण म्हणतो. क्लिअर. म्हणजेच काय, अगोदर जेव्हा फर्स्ट इंटरकॉन्टिनेंटल कॉन्फरन्स त्यांनी ऑर्गनाईज केली, त्या इंटरकॉन्टिनेंटल कॉन्फरन्सचा हेतू फक्त इंटरनल ऑटोनॉमी हवी होती, त्यांना इंडिपेंडन्स हवं होतं असं नाही. पण जेव्हा ती फर्स्ट इंटरकॉन्टिनेंटल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली तेव्हा ती ऑर्गनाईज केल्यानंतर ब्रिटिशचा जो किंग होता त्याला असं वाटलं की हे माझ्या विरुद्ध किंवा माझ्या अथॉरिटी विरुद्ध केलेलं युद्ध आहे. तर मग हे
ब्रिटिश कॉलोनियल पीपल वॉन्टेड टू फाईट विथ द ब्रिटिशर्स, असं त्याचा ग्रह झाला. आणि त्यानं काय केलं, हा जो उठाव आहे हा उठाव क्रश करण्यासाठी सैन्य पाठवलं. मग सैन्य पाठवल्यावर अमेरिकन पीपलनी सेकंड इंटरकॉन्टिनेंटल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांचा एक सेनापती नेमला आणि त्यांनी काय केलं, आपलं जे इंडिपेंडन्स आहे ते डिक्लेअर केलं, राईट. आणि ते डिक्लेअर केल्यानंतर मग काय झालं, इनिशियली आता ऑब्विसली जे अमेरिकन पीपल होते त्यांच्याकडे काही सैन्य नव्हतं. त्यांनी जे काही सैन्य गोळा केलं किंवा रेज केलं दॅट वॉज अ लूज फोर्स, बरोबर आहे. दे डिडंट हॅव एनी मॉडर्न वेपन जस्ट लाईक अ ब्रिटिश सोल्जर्स. म्हणजेच काय, हे जे लूज फोर्स वॉज ऑर्गनाइज्ड बाय द अमेरिकन कॉलोनियल पीपल अंडर द लीडरशिप ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन वॉज नॉट कॅपेबल टू फाईट विथ द ब्रिटिश सोल्जर्स, बरोबर आहे. कारण ब्रिटिश सोल्जर्स काय होते, मॉडर्न इक्विप्ड होते, बरोबर आहे. आणि त्यामुळे त्यांच्यासोबत फाईट करणे ह्या सैन्यासोबतचं काम नव्हतं. म्हणून इनिशियल फेजमध्ये काय झालं, अमेरिकन सैन्याची पिछेहाट झाली. पण इन द बॅटल ऑफ साराटो इन 1777 जॉर्ज वॉशिंग्टननं काय केलं, ह्या ब्रिटिश सैन्याचा पराभव केला. आणि ब्रिटिश सैन्याचा जसा पराभव केला ह्या बॅटल ऑफ साराटोमध्ये, तेव्हा हे जे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्सचं जे पारडं आहे ते कोणाच्या साईडनं झुकलं, अमेरिकन पीपलच्या साईडनं झुकलं. का, कारण काय झालं, जसं हे बॅटल त्यांनी वॉन केलं तसं हे फ्रान्स, हॉलंड आणि स्पेन यांनी पण काय केलं, ब्रिटन सरकारविरुद्ध युद्ध पुकारलं किंवा ब्रिटन विरुद्ध युद्ध पुकारलं. आणि ते ॲक्टिव्हली सपोर्टेड द अमेरिकन पीपल फॉर देअर अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. आणि जेव्हा ह्या एक्सटर्नल युरोपियन पॉवरची अमेरिकन पीपलला सपोर्ट मिळायला लागला, ते कसे सपोर्ट करत होते, इकॉनॉमिकली आर्म्स सपोर्ट करत होते, बरोबर, वेपन सपोर्ट करत होते. आणि त्यामुळे हे अमेरिकन जे वॉर ऑफ इंडिपेंडन्स आहे ते कोणाच्या साईडनं झुकलं, अमेरिकन पीपलच्या साईडनं झुकलं. आणि दुसरं, ज्या महत्त्वाच्या पॉवर होत्या दुसऱ्या, रशिया, डेन्मार्क, स्वीडन, युरोपियन पॉवर, त्या काय झाल्या, त्या रिमेन न्यूट्रल राहिल्या. त्यांनी ब्रिटनला सपोर्ट नाही केला ह्या वॉर ऑफ इंडिपेंडन्समध्ये. आणि त्या न्यूट्रल राहिल्यामुळं काय झालं, जे ब्रिटनचं जे ताकद होती ती ताकद काय झाली, ह्या सैन्यापुढे कमी पडली. आणि याचाच परिणाम काय झाला, मग लॉर्ड कॉर्नवालिस जो ब्रिटिश सेनापती होता इन द वॉर ऑफ अमेरिकन इंडिपेंडन्स, त्याला काय करावं लागलं, यॉर्क टाउन इथं सरेंडर करावं लागलं बिफोर द जॉर्ज वॉशिंग्टन. म्हणजेच ह्या लोकांच्या सपोर्टमुळे काय झालं, जॉर्ज वॉशिंग्टननं ब्रिटिश सैन्याचा पराभव केला डिसिसिव्हली, कुठं, यॉर्क टाउनला. आणि तो पराभव झाल्यामुळं ब्रिटिश सैन्याचा जो सेनापती होता लॉर्ड कॉर्नवालिस, त्याला काय करावं लागलं, सरेंडर करावं लागलं, राईट. आणि हे वॉर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक पॅक्ट झाला, पॅरिस पॅक्ट. आणि त्या पॅक्टनुसार ब्रिटिशांनी काय केलं, अमेरिकन लोकांचं जे इंडिपेंडन्स आहे ते इंडिपेंडन्स मान्य केलं, क्लिअर. आणि अशा तऱ्हेने अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स वॉज वॉन बाय द अमेरिकन कॉलोनियल पीपल अगेन्स्ट द ब्रिटिशर्स, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघू सिग्निफिकन्स. आता हा सिग्निफिकन्स काय आहे, अमेरिकन क्रांती झाली, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अमेरिकन पीपलने जिंकलं, दे गॉट देअर इंडिपेंडन्स, बरोबर आहे. ऑन द एंड ऑफ ब्रिटिश कॉलोनियल रूल इन अमेरिका. आणि अशा तऱ्हेनं काय झालं, मग याचं सिग्निफिकन्स काय, हे झालं, बरोबर आहे. अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढलं गेलं, पण याचं सिग्निफिकन्स काय, सिग्निफिकन्स महत्त्वाचं म्हणजे अमेरिकन आयडिओलॉजिकल हेगेमनी वॉज एस्टॅब्लिश ओव्हर द वर्ल्ड, बरोबर आहे. आता ही जी वॉर लढली अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, हिची जी हेगोमनी आहे, म्हणजे ही वॉर जेव्हा लढली, ह्या वॉरमध्ये काय कशाला महत्त्व दिलं होतं, ह्युमॅनिझम, फंडामेंटल राईट्स, राईट टू प्रॉपर्टी, बरोबर आहे, कॉन्स्टिट्युशनॅलिझम, या साऱ्या गोष्टीचं काय झालं, जगावर एक प्रकारे त्याची हेगेमनी डेव्हलप झाली. कारण हे लोक फ्रीडमसाठी लढत होते. आणि दीज आर आयडियल्स ऑफ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढल्यानंतर त्यांनी जी कॉन्स्टिट्यूशन फॉर्म केली, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्या आयडियलला त्यांनी खूप महत्त्व दिलं. आणि त्यामुळं काय झालं की ही जी हेगोमनी, हे जे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या आयडियाची हेगोमनी ओव्हर द वर्ल्ड एस्टॅब्लिश झाली. त्यानंतर इट इनिशिएटेड द प्रोसेस ऑफ अमेरिकन असेंडन्सी. म्हणजे आज जी अमेरिका आपण ॲज अ सुपर पॉवर म्हणून बघतोय, ती सुपर पॉवर बनण्याची सुरुवातच विथ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ USA किंवा विथ द अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, बरोबर, झाली होती. कारण हे सुपर पॉवर एका दिवसात नाही घडत ना कोणती कंट्री.
तर ही सुपर पॉवर घडण्यासाठी कंट्रीला खूप सारा वेळ जावा लागतो आणि सुपर पॉवर बनण्यासाठी ज्या सुटेबल कंडिशन आहे त्या सुटेबल कंडिशन वॉज क्रिएटेड बाय दिस अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा अमेरिकन रिव्होल्युशन. सुटेबल कंडिशन म्हणजेच काय, अमेरिकेमध्ये काय एस्टॅब्लिश झालं त्यावेळेस, कॉन्स्टिट्यूशनल, बरोबर आहे, डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट, बरोबर आहे, फंडामेंटल राईट्स वेर प्रोव्हाइडेड विथ द पीपल, दे रिस्पेक्ट फॉर इंडिव्हिज्युअलिझम, ह्युमॅनिझम, बरोबर आहे. दीज आर द प्रिन्सिपल इसेन्शियल for any nation to become a superpower, and these principles were adopted by the American people in their own constitution after the end of American Revolution. म्हणूनच काय म्हणतो आपण, ह्या अमेरिकन असेंडन्सीची जी सुरुवात झाली ती कुठून झाली, ह्या अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स पासून. त्यानंतर इट बूस्ट द डेमोक्रॅटिक फोर्सेस ऑल ओव्हर द वर्ल्ड, बरोबर आहे. अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स कशासाठी लढलेली होती, डेमोक्रेसीसाठी. कशासाठी, फ्रीडम फ्रॉम द कॉलोनियल रूल ऑफ ब्रिटिशर्स. म्हणजे हे लोक कशासाठी लढत होते, डेमोक्रेसीसाठी. मग हे डेमोक्रॅटिक फोर्सेस यामुळे काय झालं, बूट झाले ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यानंतर इट स्टार्टेड द एज ऑफ रिव्होल्युशन. साहजिक आहे, अमेरिकन रिव्होल्युशनच्या इन्फ्लुअन्समुळेच किंवा अमेरिकन रिव्होल्युशनच्या प्रभावामुळेच युरोपमध्ये खूप साऱ्या युरोपियन रिव्होल्युशन घडून आल्या, बरोबर आहे. त्यानंतर फ्रेंच रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, चायनीज रिव्होल्युशन, दिस ऑल रिव्होल्युशन आर हायली इन्फ्लुएन्स्ड बाय द अमेरिकन रिव्होल्युशन. म्हणून आपण असं म्हणतो की विथ द सक्सेस ऑफ अमेरिकन रिव्होल्युशन एज ऑफ रिव्होल्युशन वॉज स्टार्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, बरोबर. कारण ह्या ज्या रिव्होल्युशन ह्या फक्त युरोपमध्येच घडल्या नाही, एशियामध्ये पण घडल्या, युरोपमध्ये पण घडल्या, बरोबर आहे. आणि ऑल्सो अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स लेड टू द क्रेडिबिलिटी ऑफ लॅटिन अमेरिकन इंडिपेंडन्स. लॅटिन अमेरिकन ज्या कंट्रीज होत्या दे गॉट ऑल्सो इंडिपेंडन्स, आणि त्यांच्या ज्या नॅशनल मुवमेंट आहे दॅट नॅशनल मुवमेंट वॉज ऑल्सो इन्स्पायर्ड बाय दिस अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. म्हणजेच काय, एक एज ऑफ रिव्होल्युशन वॉज स्टार्टेड विथ द सक्सेस ऑफ दिस रिव्होल्युशन. इट स्ट्रेंथन द हॉस्टिलिटीज बिटवीन फ्रान्स अँड ब्रिटन. आता फ्रान्स आणि ब्रिटनचा प्रॉब्लेम काय होता, हे एज ओल्ड आर्क रायवल एकमेकांचे. म्हणजे जसे नेशन स्टेट कन्सेप्ट उदयास आली तसे हे दोन नेशन काय करतात, एकमेकांना एनिमी समजतात. तर यांचा वाद कशावरून होता, ओव्हर द डॉमिनन्स ऑफ युरोप. कारण या दोन्ही सुपर पॉवर होत्या त्या काळातल्या, बरोबर आहे. आणि यांच्यामध्ये नेहमी युद्ध चालायचं की कोण रिअल डॉमिनंट पॉवर आहे युरोपमधली. तर त्यामुळे हे दोन्ही आर्क रायवल होते. आणि फ्रान्सनं काय केलेलं होतं, अमेरिकन कॉलोनियल पीपलला ड्युरिंग द वॉर ऑफ इंडिपेंडन्स, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स त्यांनी होल हार्टेडली सपोर्ट केलं होतं. आणि बिकॉज ऑफ द सपोर्ट ऑफ फ्रान्स, स्पेन यांच्या सपोर्टमुळेच काय झालेलं आहे, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स कोणाच्या साईडनं झुकलं किंवा अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अमेरिकन पीपल जिंकू शकले, कोणामुळे, यांच्या सपोर्ट, बरोबर आहे. मग अशा तऱ्हेनं याने सपोर्ट केल्यामुळेच काय झालं, फ्रान्स आणि ब्रिटन, कारण ब्रिटनला कळालं की हे सारं का घडू शकलं, कारण फ्रान्सने अमेरिकन पीपलला सपोर्ट केला. म्हणून त्यांच्यामधली जी हॉस्टिलिटी ती हॉस्टिलिटी काय झाली, अजून डीपन झाली, अजून वाढली. त्यानंतर इट रिझल्टेड इन द स्ट्रेंथनिंग ऑफ ब्रिटिश होल्ड ओव्हर द अदर कॉलनीज, बरोबर आहे. आता काय झालं, एक कॉलनी त्यांनी गमावली, बरोबर आहे. मग एक कॉलनी गमावल्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं की बाकीच्या त्यांच्या ज्या कॉलनीज आहेत ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये त्यांच्यावरचा होल्ड किंवा त्यांच्यावरचा जो कंट्रोल आहे तो वाढवण्यास सुरुवात केली. हे बघा, कॉर्नवॉलिस कोण होता, ब्रिटिश कमांडर होता ड्युरिंग द अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, बरोबर आहे. आणि कॉर्नवॉलिस जेव्हा इंडियाचा काय बनला, गव्हर्नर जनरल बनला 1785ला, तर जेव्हा हा गव्हर्नर जनरल बनला तेव्हा त्यानं काय केलं, जे म्हैसूर वॉर आहे, म्हैसूरचा टिपू सुलतान याच्या विरुद्धचं जे वॉर वॉज फॉट बाय द ब्रिटिशर्स दॅट वॉज हायली इन्फ्लुएन्स बिकॉज ऑफ दिस अमेरिकन रिव्होल्युशन. कारण त्यांना कळालं होतं की जर अमेरिकन रिव्होल्युशन सारखी जर परिस्थिती इंडियामध्ये पण डेव्हलप झाली तर इंडियामध्ये पण अमेरिकन रिव्होल्युशन सारखी एखादी रिव्होल्युशन घडेल. आणि जो म्हैसूरचा राजा होता टिपू सुलतानच्या ऍक्टिव्हिटीज वॉज ऑल्सो सपोर्टेड दॅट व्ह्यू पॉइंट. टिपू काय करत होता, एक्सटर्नल हेल्प घ्यायची मदत करत होता, कोणाविरुद्ध, ब्रिटिशांविरुद्ध. त्यानं त्याचे अँबॅसेडर कुठे कुठे पाठवले होते, तुर्कीला पाठवले होते, फ्रान्सला पाठवले होते. आणि ही वॉज ऑल्सो ट्राईंग टू गेट द हेल्प ऑफ दिस युरोपियन पॉवर्स अँड एशियन पॉवर अगेन्स्ट द ब्रिटिशर्स.
म्हणून काय केलं ब्रिटिशांच्या इथं काय झालेलं होतं, इथं ब्रिटिशांना एक लेसन लर्न केला होता त्यांनी. त्यामुळे त्यांनी काय केलं, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत अशा ज्या की अमेरिकेमध्ये घडल्या, त्या ऍक्टिव्हिटीज त्यांना अदर कॉलनीजमध्ये त्यांच्या घडू द्यायच्या नव्हत्या. आणि तशा काही ऍक्टिव्हिटीज दिसून आल्या तर ते त्यांनी स्ट्रॉंगली सप्रेस केलेल्या आहे. त्यानंतर इट स्ट्रेंगन द व्हॅल्यूज ऑफ इंडिव्हिज्युअलिझम अँड नॅशनलिझम. हे बघा, अमेरिकन पीपल आर फ्रीडम लव्हिंग पीपल, दे लव्ह देअर फ्रीडम, इंडिव्हिज्युअलिझम, बरोबर आहे. तर त्यांनी त्यांच्या इंडिव्हिज्युअलिझमसाठीच तर हे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढलं होतं. आणि जेव्हा अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स झालं त्यानंतर जी कॉन्स्टिट्यूशन त्यांनी फ्रेम केली त्यामध्ये ह्या साऱ्या गोष्टींना त्यांनी खूप इम्पॉर्टन्स दिलेलं, इंडिव्हिज्युअलिझम, ह्युमॅनिझम, राईट टू प्रॉपर्टी, बरोबर आहे. म्हणून काय झालं, त्यामुळं काय झालं, ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींना काय झालं, स्ट्रेंगन मिळालं, त्याला एक सपोर्ट मिळाला आणि ह्याच आयडिओलॉजीचा ऑल ओव्हर वर्ल्ड काय झाला मग प्रसार झाला. मटेरियलिझम, मटेरियलिझम मीन्स राईट टू प्रॉपर्टी, बरोबर आहे. अमेरिकन पीपल याला खूप जास्त महत्त्व देतात आणि त्यामुळे ह्या गोष्टी काय झाल्या, पॉप्युलर झाल्या आणि पॉप्युलर झाल्यामुळे त्यांचं जे स्प्रेड आहे ऑल ओव्हर वर्ल्ड वाढलं. इट बुस्टेड द पॉलिसीज ऑफ लेजेस्पेअर. हे बघा, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स का झालं होतं, बिकॉज ऑफ द क्लॅशेस ऑफ इंटरेस्ट, बरोबर आहे, कोणाकोणामध्ये, ब्रिटन आणि अमेरिकन कॉलोनियल पीपल. आणि अमेरिकन पीपलचं म्हणणं काय होतं की आम्हाला जी ऑटोनॉमी आहे ती ऑटोनॉमी तुम्ही कंटिन्यू ठेवा, आमच्या ट्रेड आणि याच्यामध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका. आणि दॅट इज मीन्स बाय लेजेस्पेअर. लेजेस्पेअर म्हणजेच काय, मुक्त अर्थव्यवस्था, बरोबर आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचा अर्थ आहे की गव्हर्नमेंटने ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये, इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरफेअर करू नये. आणि हे जे मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण आहे, दॅट धोरण वॉज क्लोज टू द हार्ट्स ऑफ अमेरिकन पीपल. आणि अमेरिकन पीपल जेव्हा त्यांनी त्यांचं इंडिपेंडन्स घेतलं किंवा इंडिपेंडन्स गॉट केलं तेव्हा त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेला चालना दिली. आणि बाय युझिंग द लेजेस्पेअर, बाय युझिंग द ओपन इकॉनॉमी, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, दे गेट देअर प्रॉस्पेरिटी. त्यांनी त्यांची प्रॉस्पेरिटी घडून आली. आणि प्रॉस्पेरिटी घडून आल्यामुळंच काय झालं, ह्या लेजेस्पेअर किंवा मुक्त अर्थव्यवस्थेचा जगभर प्रसार झाला. कारण अमेरिकन लोकांनी त्याचा यूज करूनच स्वतःची इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी घडून आणली होती ना. त्यामुळे त्याचा ऑल ओव्हर जगामध्ये काय झालं, प्रभाव वाढला. त्यानंतर हे अमेरिकन जी मुवमेंट होती तिचं नेचर अँड कॅरेक्टर काय, ऑब्विसली दे बिलीव्ह इन ह्युमॅनिझम अँड इंडिव्हिज्युअलिझम, मटेरियलिझम, बरोबर आहे. हे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक होतं, बरोबर आहे. लेजेस्पेअर इकॉनॉमी, आत्ताच मी सांगितलं की दॅट वॉज व्हेरी क्लोज टू द हार्ट्स ऑफ अमेरिकन पीपल. अमेरिकन पीपल किंवा अमेरिकन जी रिव्होल्युशन होती दॅट वॉज अँटी कॉलोनियल, लिबरल अँड प्रोग्रेसिव्ह नेचर. अँटी कॉलोनियल का, कारण त्यांना काय हवं होतं, ब्रिटिश कॉलोनियल रूलपासून काय हवं होतं, इंडिपेंडन्स हवं होतं. लिबरल, लिबरल मीन्स ह्युमॅनिझम, लिबरलिझम, individualism, materialism, these are the liberal ideas and these are also very close to the hearts of American people. And these ideas, liberal ideas, progressive ideas was enshrined in American Constitution, बरोबर आहे. That's why it is American जी revolution आहे that was characterized by anti-colonial, liberal and progressive in nature. It was a mass revolution. Why mass revolution? कारण American people wholeheartedly supported the American war of independence against the Britishers. म्हणजे त्यांचा जो सेनापती होता त्या सेनापतीला किंवा अमेरिकन पीपलनी जे सैन्य उभं केलं होतं त्या सैन्याला हे अमेरिकन पीपलनी होलहार्टली सपोर्ट केला होता. म्हणजेच काय, ही जी वॉर होती अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, इट वॉज नॉट द वॉर विच वॉज फॉट बिटवीन द टू फोर्सेस, अमेरिकन फोर्सेस और ब्रिटिशर्स फोर्सेस, असं काही नव्हतं. तर मास म्हणजे अमेरिकन पीपलनी पण याला खूप होलहार्टली सपोर्ट केलेला होता. गुरिला वॉरफेअर म्हणा किंवा त्यांचे जे काही वॉर नीड्स असेल दॅट वॉज फुलफिल्ड बाय दिस अमेरिकन पीपल होलहार्टली. अँड दॅट्स वाय अमेरिकन सोल्जर्स सक्सेसफुल इन दिस अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. इट वॉज कॅरेक्टराइज बाय द व्हायलंट कॅरेक्टर. व्हायलंट कॅरेक्टर का, कारण वॉर फॉट झाली त्यामध्ये, बरोबर आहे. आणि वॉर काय असते, व्हायलंट इन नेचर, बरोबर आहे. त्यामुळेच काय म्हणतो आपण, व्हायलंट इन कॅरेक्टर. द रिव्होल्युशन वॉज नॅशनलिस्टिक इन कॅरेक्टर. आता काय झालेलं होतं नॅशनलिस्टिक का, कारण जेव्हा ब्रिटिशर्स काय करायला लागले, ब्रिटिशर्स ट्राय टू कंट्रोल
किंवा ट्राय टू इंटरफेअर इन द इंटरनल मॅटर्स ऑफ अमेरिकन कॉलोनियल पीपल. तर ते इंटरनल मॅटरमध्ये जे ब्रिटिशर इंटरफेअर करत होते तर कशासाठी करत होते? फॉर द कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन ऑफ दिस अमेरिकन कॉलनीज अँड फॉर द बेनिफिट ऑफ देअर ओन पीपल. म्हणजे ब्रिटिश पीपलच्या इंटरेस्टमध्ये ते इंटरफेअर करत होते. तर त्यामुळं झालं काय, नॅशनलिस्टिक जी हे फिलिंग वाज इमर्ज इन अमेरिकन पीपल. म्हणजे अमेरिकेच्या ज्या 13 कॉलनीज आहेत त्या 13 कॉलनीजमध्ये एकपणाची भावना निर्माण झाली. कारण त्या 13 कॉलनीजचा कॉमन एनिमी कोण होता? ब्रिटिश. आणि त्यामुळेच नॅशनलिझमचा इमर्ज झाला अमेरिकेमध्ये. आणि बिकॉज ऑफ दिस नॅशनलिस्टिक फिलिंग अमेरिकन रिव्होल्युशन वॉज कॅरेक्टराइज बाय नॅशनलिस्टिक इन कॅरेक्टर. बरोबर आहे. त्यानंतर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. आता अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनचं काय आहे हे बघा. जेव्हा अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स संपलं तेव्हा अमेरिकेने काय केलं स्वतःसाठी, अमेरिका म्हणजेच अमेरिकन पीपल म्हणजे हे जे कॉलोनियल पीपल आहे ते स्वतःला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हणून घेण्यात जास्त हे मानतात, चांगलं मानतात, USA. बरोबर आहे. मग ह्या USAचं फॉर्म झालं, त्यांना इंडिपेंडन्स भेटलं. तर इंडिपेंडन्स भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, 1783ला त्यांची एक कॉन्स्टिट्यूशन बनवली. इट वॉज द फर्स्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन ऑफ द होल हिस्ट्री. बरोबर आहे. म्हणजेच काय, अशी कॉन्स्टिट्यूशन ह्युमन हिस्ट्रीमध्ये कधीच रिटन नव्हती. बरोबर आहे. आणि अमेरिकन पीपलनी जी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केली, फॉर्म केली, दॅट वॉज द फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन इन द ह्युमन हिस्ट्री. आता ही कॉन्स्टिट्यूशन फॉर्म करण्यामागे कोणकोणते मोटिवेटिंग फॅक्टर होते? म्हणजे अशी कॉन्स्टिट्यूशन त्यांनी फॉर्म करावी किंवा ड्राफ्ट करावी असं त्यांना का वाटलं? व्हॉट आर द मोटिवेटिंग फॅक्टर्स किंवा प्रेरक घटक कोण होते? तर पहिलं, आयडियाज ऑफ अमेरिकन रिव्होल्युशन. अमेरिकन रिव्होल्युशनच्या कोणकोणत्या आयडियाज आहेत तुम्हाला माहिती आहे? आता इंडिव्हिज्युअलिझम, ह्युमॅनिझम, मटेरियलिझम, राईट टू प्रॉपर्टी, फंडामेंटल राईट, कॉन्स्टिट्युशनलिझम, ऑल दीज आर द आयडियाज ऑफ अमेरिकन रिव्होल्युशन. मग ह्या आयडियाजला त्यांना मूर्त रूप द्यायचं होतं. अँड दॅट्स वाय दॅट आयडियाज that ideas were act as a motivating factor for drafting the American Constitution. त्यानंतर it was the product of urges and aspiration of American people. अमेरिकन पीपलनी अमेरिकन रिव्होल्युशन लढली, अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स फॉट केलं. तर कशासाठी? टू फुलफिल देअर अर्जेस अँड ॲस्पिरेशन. आणि तुम्हाला माहिती आहे अमेरिकन पीपल आर फ्रीडम लव्हिंग पीपल, अमेरिकन पीपल आर प्रोग्रेसिव्ह, लिबरल इन कॅरेक्टर. म्हणून काय होतं, ह्या साऱ्या गोष्टी त्यांना काय करायच्या होत्या? इन्स्ट्रीन करायच्या होत्या, यांना मूर्त रूप द्यायचं होतं. अँड दॅट्स वाय दीज अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन वॉज द प्रॉडक्ट ऑफ अर्जेस अँड ॲस्पिरेशन ऑफ अमेरिकन पीपल. त्यानंतर अमेरिकन पीपल आर मल्टीकल्चरल, मल्टीलिंग्वल, मल्टी एथनिक सोसायटी किंवा मल्टी रिलिजियस सोसायटी. मग आता मल्टी एथनिक, मल्टी रिलिजियल, मल्टी रेशियल जर सोसायटी असेल तर ह्या सोसायटीला वर्क करण्यासाठी किंवा एक प्रॉपर स्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी त्यांना ॲडजस्टमेंट करणं होतं. आणि त्या ॲडजस्टमेंटला मूर्त रूप देण्यासाठी त्यांना एक कॉन्स्टिट्यूशन हवी होती. म्हणजेच काय आहे, सोसायटी आहे तर सोसायटीमध्ये डिफरंट सेक्शन राहतात. तर त्या डिफरंट सेक्शनला हे करण्यासाठी, गव्हर्न करण्यासाठी त्यांना काहीतरी हे लागणार आहे, पॉलिटिकल सिस्टीम डेव्हलप करावं लागणार आहे. तर दॅट पॉलिटिकल सिस्टीम वॉज डेव्हलप बिकॉज ऑफ दिस मल्टीकल्चर, मल्टीलिक्वल अँड मल्टी रिलिजियस सोसायटी ऑफ अमेरिका. त्यांना एक कॉन्स्टिट्यूशन हवी होती. म्हणून आपण काय म्हणतो, दॅट आर द मोटिवेटिंग फॅक्टर फॉर द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. इट वॉज इन्स्पायर्ड बाय इकॉनॉमिक रिक्वायरमेंट. हे बघा, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन जेव्हा फ्रेम झाली तेव्हा राईट टू प्रॉपर्टीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलं. हे बघ, जेव्हा अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढल्या गेली तर ती वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढण्यामागं सर्वात महत्त्वाचं कारण काय होतं? कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन ऑफ ब्रिटिशर्सचं ट्रेडिंग रेग्युलेशन, इंडस्ट्रियल रेग्युलेशन. यामुळे होत काय होतं, अमेरिकन पीपलचं जे प्रॉफिट आहे किंवा त्यांचे जे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहे ते काय होत होते? हॅम्पर होत होते. आणि ते इंटरेस्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. म्हणून ड्युरिंग द फ्रेमिंग ऑफ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन अमेरिकन पीपल गिव्ह इम्पॉर्टन्स टू देअर इकॉनॉमिक इंटरेस्ट किंवा देअर इकॉनॉमिक प्रॉफिट. बरोबर आहे. म्हणून इकॉनॉमिक रिक्वायरमेंट वॉज द मोटिवेटिंग फॅक्टर फॉर द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. त्यानंतर आयडियाज अँड प्रिन्सिपल ऑफ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणकोणत्या आयडियाज इन्स्क्रीन आहेत, तरी आपण एकदा लिहून घेऊया. आयडियाज अँड प्रिन्सिपल ऑफ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन.
पहिला लिबरल अँड प्रोग्रेसिव्ह कॅरेक्टर, बिकॉज इन धिस कॉन्स्टिट्यूशन लिबरल अँड प्रोग्रेसिव्ह आयडियाज अँड व्हॅल्यूज गेट इम्पॉर्टन्स. त्यानंतर इट एम्फेसाइजेस ऑन द व्हॅल्यूज ऑफ इंडिव्हिज्युअलिझम अँड ह्युमॅनिझम, म्हणजे फॉर द बेनिफिट किंवा फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल आणि ॲज अ ह्युमन कोणकोणत्या आयडियाज आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत त्या गोष्टीला अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मोस्ट इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, ग्रेटर इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, राईट. त्यानंतर इट बेस ऑन द कन्सेप्ट ऑफ रिपब्लिकनिझम. अमेरिकन पीपल काय फ्रीडम लव्हिंग पीपल होते. दे बिलीव्ह इन अ डेमोक्रेसी, दे बिलीव्ह इन अ कॉन्स्टिट्यूशनलिझम, दे बिलीव्ह इन अ पॉप्युलर सॉव्हर्निटी. म्हणजेच काय अमेरिकन पीपल रिपब्लिकनिझममध्ये बिलीव्ह करत होते. रिपब्लिकनिझम मीन्स काय, द अल्टिमेट ऑथॉरिटी ऑफ पॉवर वॉज रेस्टेड किंवा इज रेस्टेड विथ द हँड्स ऑफ कॉमन पीपल, दॅट इज कॉल्ड रिपब्लिकनिझम. ही कन्सेप्टवर त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बेस आहे. इट कॅरेक्टराइज बाय द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर अँड रूल ऑफ लॉ. व्हॉट इज मीन बाय सेपरेशन ऑफ पॉवर अँड रूल ऑफ लॉ? त्यांनी काय केलं की अमेरिकन जी सोसायटी आहे, अमेरिकन जी पॉलिटी आहे किंवा सोसायटी वॉज गव्हर्न बाय द रूल ऑफ लॉ. म्हणजे लॉपेक्षा कोणीही मोठा नाही, सर्वांसाठी लॉ एकच असेल, बरोबर आहे. आणि सेपरेशन ऑफ पॉवर, त्यांनी जे पॉवर ऑफ सेपरेशन हे एक इम्पॉर्टंट तत्व अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये अडॉप्ट केलेलं आहे. पॉवर ऑफ सेपरेशन म्हणजेच काय, एक्झिक्युटिव्हचे पॉवर डिफाईन असतील, ज्युडिशियलच्या पॉवर डिफाईन असतील, पार्लमेंटच्या पॉवर डिफाईन असतील, अँड नो वन कॅन इंटरफिअर इन इच अदर्स पॉवर्स, दॅट इज कॉल्ड सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजेच काय, बॅलन्स ऑफ चेक अँड बॅलन्सची प्रोसेस त्यांनी अडॉप्ट केलेली होती. त्यानंतर इट इज अ डेमोक्रॅटिक अँड इगॅलिटेरियन कॅरेक्टर. डेमोक्रॅटिक मीन्स काय, त्यांनी रिपब्लिकनिझम अडॉप्ट केलेला होता, डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन डेव्हलप केलेल्या होत्या. आणि इगॅलिटेरियन कॅरेक्टर म्हणजेच काय, सर्वांसाठी त्यांनी काय सांगितलं होतं की एकच लॉ असेल, एकच पॉलिटिकल सिस्टीम असेल, कोणालाही भेदभाव होणार नाही वगैरे वगैरे, ह्या साऱ्या गोष्टी त्यांनी अडॉप्ट केलेल्या होत्या. आणि त्यांनी इगॅलिटेरियन हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. इगॅलिटेरियन महत्त्वाचं होतं म्हणजेच काय, तुम्हाला एका गोष्टीवरून लक्षात येईल ते, जेव्हा काँग्रेस, अमेरिकनची पार्लमेंट आहे त्याला काँग्रेस म्हणतात. काँग्रेसमध्ये काय झालं, दोन पार्ट असतात, सिनेट, आपलं कसं राज्यसभा आहे त्यांचं तसं सिनेट आहे, आणि दुसरं त्यांचं काय आहे, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आपलं कसं आहे लोकसभा, त्यांचं तसं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आता अमेरिकेच्या ज्या 13 कॉलनीज आहेत त्याला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं म्हणतो आपण. तर त्या 13 कॉलनीजचं काय झालं, जेव्हा ही डिबेट झाली की हे मेंबर कसे निवडायचे, सिनेटमधले मेंबर कसे निवडायचे, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधले मेंबर कसे निवडायचे, तर त्यावेळेस डिबेट झाली. तर ह्या ज्या कॉलनीज आहे यांची जी पॉप्युलेशन आहे ही काय होती, डायव्हर्स होती, डिफरंट होती. म्हणजेच कसं, नदर्न साईड जो अमेरिका आहे तो बर्फाळ होता, ओके, तो बर्फाळ होता आणि तो बर्फाळ असल्यामुळे काय होतं, तिथं पॉप्युलेशन कमी होती. तर ती पॉप्युलेशन कमी असल्यामुळे काय झालं, मग तिथले जे मेंबर्स आहेत प्रत्येक स्टेटला एक मेंबर देण्यात आला. म्हणजे त्याची पॉप्युलेशन किती असो, कमी असो, जास्त असो, कमी असो, त्यासाठी एक मेंबर देण्यात आला आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सिनेट. याच्यावरूनच काय शो करतं, त्यांचं इगॅलिटेरियन ॲटिट्यूड. ठीक आहे, इगॅलिटेरियन. त्यानंतर दुसरं, इट बेस ऑन द पॉप्युलर सॉव्हरेनिटी, म्हणजे लोकांच्या हातात पूर्ण सत्ता असेल. इट बेस ऑन द बिलीफ ऑफ लेजिस्लेचर, मुक्त अर्थव्यवस्थेचा त्यांनी स्वीकार केला. इट इन्स्पायर्ड बाय द इंटरनॅशनलिझम अँड ह्युमन राईट्स, हे आपण डिस्कस केलेलं आहे. इट इज इन्स्पायर्ड बाय द स्पिरिट ऑफ फेडरलिझम अँड कॅपिटलिझम, म्हणजे त्यांनी फेडरलिझम आणि कॅपिटलिझमला खूप महत्त्व दिलेलं आहे. फेडरल म्हणजेच काय, अमेरिकेमध्ये ड्युएल सिटिझम आहे, जेवढे सेंट्रलला राईट्स आहेत तेवढे स्टेटला पण राईट्स आहे, राईट. स्टेटची सिटिझनशिप वेगळी घ्यावं लागते तुम्हाला आणि सेंटरची सिटिझनशिप तुम्हाला वेगळी घ्यावं लागते. अँड दॅट शोज देअर कॅरेक्टर ऑफ फेडरलिझम. आणि तसंच दुसरं काय, त्यांचे जे स्टेटचे अधिकार आहे आणि सेंटरचे अधिकार आहे यांचं पण त्यांनी डिव्हाइड केलेलं आहे, सेपरेशन केलेलं आहे. आणि ते दोघंही एकमेकांच्या पॉवरचा किंवा ऑथॉरिटीचा रिस्पेक्ट करतात. दॅट ऑल्सो शोज स्पिरिट ऑफ फेडरलिझम इन अमेरिकन पॉलिटिक्स.